Hallelujah. Let's be seated. कृपा करके बैठिए. कृपा करून बसून घ्या. Glory be to God. मसीह की महिमा हो. देवाचे गौरव असो. For our meditation, shall we turn to the book of Jeremiah, chapter 10, verse 10. हमारे ध्यान के लिए यिर्मयाह भविष्यवक्ता का पुस्तक 10वां अध्याय के 10वां वचन की ओर हम आएंगे. आपल्या मननासाठी यिर्मयाहचे पुस्तक 10 अध्याय याचे 10वे वचन आपण वाचूया. तरी परमेश्वर सत्य देव आहे, जो तो जिवंत देव सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या कोपापुढे राष्ट्राचा टिकाव लागत नाही. परंतु यहोवा वास्तव में परमेश्वर है, जीवित परमेश्वर और सदा का राजा वही है. उसके प्रकोप से पृथ्वी कांपती है और जाति जाति के लोग उसके क्रोध को सह नहीं सकते. But the Lord is the true God. He is the living God and an everlasting King. At his wrath the earth shall tremble, and the nations shall not be able to abide his indignation. Praise be to God. मसीह की स्तुति हो. देवाचे धन्यवाद असो. First of all, the Lord reveals as to who He is. यहाँ प्रथम तौर से हमारा प्रभु कौन है कर हम देख सकते हैं. आणि सर्वात प्रथम आपला परमेश्वर कोण आहे याविषयी आपण या ठिकाणी पाहत आहे. Afterwards, He says, the meaning of this is, when you don't understand about Him, when you don't follow Him, what will follow? उसके बाद ऐसे कहा गया है, यदि वो आप उसको नहीं जानने से या नहीं पहचानने से क्या हमारा पीछा करेगा कर हम देख सकते हैं. आणि जर आपण परमेश्वरास जाणले नाही, ओळखले नाही, तर काय आपल्या मागे लागेल याविषयी लिहिण्यात आलेले आहे. The Word of God speaks about the mercy of God and the judgment of God. परमेश्वर का वचन प्रभु का दया के बारे में और उसके न्याय के बारे में कहता है. परमेश्वराचे वचन देवाचा न्याय आणि देवाच्या दयेबद्दल सांगण्यात येत आहे. God is a good God. He's a loving God. He's a compassionate God. हमारा परमेश्वर बड़ा परमेश्वर है, वो प्रेमी परमेश्वर है और वो दयालु परमेश्वर है. आपला परमेश्वर चांगला परमेश्वर आहे, तो प्रेमाळू आहे आणि तो दयाळू परमेश्वर आहे. Because we are created in His image, He loves us all alike. हम उसके स्वरूप में बनाए गए हैं, इसीलिए हम में से हर एक को वो प्रेम करता है. आपण त्याच्या स्वरूपात बनविले गेले असल्या कारणास्तव परमेश्वर आपल्या प्रत्येकांवर प्रेम करीतो. He doesn't make difference of caste, creed, class, color, etc. वो जाति, भेद, मत और रंग का कोई अंतर नहीं देखता. आणि परमेश्वर जाती, भेद, मत याचे कोणतेही अंतर फरक पाहत नाही. He doesn't have the beginning of days and end of days. उसके लिए दिन का आरंभ या अंत नहीं है. आणि परमेश्वराकरिता दिवसाचे प्रारंभ व अंत देखील नाही. What is the first thing that He mentions here? यहाँ प्रथम तौर से वो क्या बोल रहा है? या ठिकाणी सर्वात प्रथम काय सांगण्यात येत आहे? He is a true God. वो सच्चा परमेश्वर है. परमेश्वर सत्य देव आहे. One interpretation given for this is, He doesn't have beginning of days, He doesn't have end of days. एक अर्थ में ऐसा कहा गया है कि उसके लिए दिन का आरंभ भी नहीं है और अंत भी नहीं है. आणि एका भाषांतरामध्ये असे लिहिण्यात आलेले आहे की त्याकरिता दिवसाचे प्रारंभ नाही आणि शेवट किंवा अंत देखील नाही. Angels have beginning of days. स्वर्गदूतों के लिए एक आरंभ है आणि स्वर्गदूतांकरिता एक प्रारंभ आहे. Every human who is born in this world, he has got a beginning. इस संसार में जन्म हुआ हर एक मानव जाति के लिए एक आरंभ है. या पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्याकरिता एक प्रारंभ आहे. And he has got an end too. और उसके लिए एक अंत भी है. आणि त्याकरिता एक शेवट देखील आहे, अंत देखील आहे. But here we would like to introduce you to a God who doesn't have any beginning or end of days. लेकिन यहाँ हम ऐसे परमेश्वर को आपके सामने प्रस्तुत करते हैं जिसके लिए दिन का आरंभ नहीं. आणि आम्ही अशा परमेश्वरास तुम्हा पुढे सादर करीत आहोत ज्या परमेश्वराचे प्रारंभ नाही. First of all, it is mentioned that He is a true God. प्रथम तौर से इसे कहा गया है वो वास्तव में परमेश्वर है. आणि असे सांगण्यात आलेले आहे परमेश्वर सत्य देव आहे. He doesn't know what falsehood is. He doesn't know what lie is. वो झूठ क्या है कर नहीं जानता. आणि परमेश्वर खोटे काय आहे हे तो जाणत नाही. What is the definition of this word truth in the English dictionary?
अब अंग्रेजी के डिक्शनरी में ये वास्तव करके कहा गया, वो इस पद का अर्थ क्या कहा गया है? आणि डिक्शनरीमध्ये हे सत्य शब्दाचे व्याख्या काय आहे? Conformity of fact or reality with that which was, which is and which shall be. जो सच्चाई का वास्तविकता जो पहला था और वर्तमान है और आगे भी रहेगा. आणि सत्याची परिभाषा व्याख्या ही आहे जे आधी होते आणि आहे आणि पुढे भविष्यात देखील असेल. May I repeat once more? और एक बार मैं उसको दोहराता हूं. मी आणखी एकदा पुन्हा सांगेन. The dictionary meaning of this word truth in Webster's dictionary. वेबस्टर्स के शब्दकोश में इसका अर्थ ऐसे कहा गया है, आणि वेब टेस्ट या डिक्शनरी मध्ये याचे अर्थ असे सांगण्यात आलेले आहे, which is in conformity of the fact or reality with that which was, which is and which shall be. वो ऐसे वास्तवता या एक वास्तव में है जो एक समय था और वर्तमान है और भविष्य में भी वैसे ही निश्चय रहेगा. आणि वास्तविकरित्या या प्रकारे सांगण्यात आलेले आहे की जे आधी होते आणि जे वर्तमान मध्ये आहे आणि भविष्य काळात देखील तसेच राहील. Praise be to God. मेशी की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. Why does he reveal himself as a God of truth? क्यों वो अपने आप को एक सच्चा परमेश्वर होकर प्रकट करता है? आणि का परमेश्वर सत्य परमेश्वर म्हणून स्वतःस प्रकट करीत आहे? Man lives in falsehood. मनुष्य एक झूठापन में जी रहा है. मनुष्य खोट्या एका विचारामध्ये जीवन जगत आहे. He lives in his own illusion. वो अपने ही एक भ्रम में वो जी रहा है. आणि तो स्वतः एका भ्रमामध्ये जीवन जगत आहे. He thinks what he does is right. वो ऐसे सोचता है कि जो कुछ वो करता है वो ही सही है. आणि तो या प्रकारे विचार करीतो तो जे काही करतो ते सत्य आहे, बरोबर आहे. He thinks whatever I can do. और वो उसको ऐसा लगता है मुझे जो कुछ हो सकता है मैं सब कुछ कर सकता हूं. आणि तो या प्रकारे विचार करीतो जे काही मी करत आहे ते सर्व काही मी करू शकतो. But God introduces himself as God of truth. लेकिन यहाँ परमेश्वर वो अपने आप को एक सच्चा परमेश्वर होकर वो प्रस्तुत करता है. परंतु या ठिकाणी परमेश्वर जे आहे स्वतःच एक सत्य परमेश्वर होऊन तो सादर करीत आहे. He wants us all to follow suit. वो हम हर एक को उस सच्चाई को अनुकरण करने के लिए वो चाहता है. आणि हे सत्य आपण जे आहे अनुसरण्याकरिता परमेश्वर इच्छित आहे. Writing that is St. John mentions all those who came before me were thieves. यूहन्ना बपतिस्मा देने वाला ऐसे कहता है, मुझसे पहले जो कोई आए वे सारे लोग चोर थे. आणि ज्या योहान बपतिस्मा देणारा याप्रमाणे म्हणत आहे, माझ्या आधी जे कोणी आले होते ते सर्व चोर आहेत, खोटारडे आहेत. But I came that I may he reveals himself to be a true God. लेकिन वो अपने आप को एक सच्चा परमेश्वर होकर दर्शाता है. परंतु तो स्वतः जे आहे एक सत्य परमेश्वर होऊन सादर करीत आहे. When Jesus came into this world, जब यीशु मसीह संसार में आया, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, he says, I am the way, the truth and the life. तब उसने ऐसे कहा, मैं मार्ग, सच्चाई और जीवन हूं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे की मी मार्ग, सत्य व जीवन आहे. Speaking to Pilate, he says, all those who love me, they will follow the truth. पिलातुस को देखकर उसने इससे कहा, जो कोई मुझे प्रेम करेंगे वो सच्चाई को प्रेम करेंगे. आणि पिलातुसला पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे, जे कोणी मजवरती प्रेम करतील ते सत्यास प्रेम करतील. What was the question put forth by Pilate? ये सवाल जो पिलातुस के ओर से आया पूछा गया था, वो सवाल क्या थी? आणि पिलातुस कडून विचारण्यात आलेले प्रश्न काय होते? What is truth? सच्चाई क्या है? आणि सत्य काय आहे? Pilate did not know what truth was. ये पिलातुस सच्चाई क्या है कर नहीं जानता था. आणि पिलातुस सत्य काय आहे जाणीत नव्हता, ओळखीत नव्हता. He has come to that position by lying, bribing and by falsehood. ये पिलातुस इस दर्जे तक झूठ बोलकर, घूस लेकर और नाना प्रकार के कई बुराई से वो उस दर्जे में पहुंच गया. आणि जे हा जो पिलातुस होता तो खोटे बोलून जे आहे घूस घेऊन त्या दर्जेपर्यंत पोहोचला होता. The world doesn't know what truth is. ये संसार सच्चाई क्या है कर नहीं जानती. आणि हे जग जे आहे सत्य काय हे जाणीत नाही. All that they want is they've got that theme, survival of the fittest. Survival of the fittest. Whoever is strong, he should come up. उनमें से अनेक लोगों का एक ही भावना है
जो कोई कैसे भी बचना, जो कोई बलवान है वे अपने आप का बचाव देखते हैं। आणि जे त्यांची भावना ही आहे की जे बलवान आहे ते स्वतःच ते संरक्षण करून घेतात, सांभाळून घेतात. This all started from the Garden of Eden. ये सब बातें जो है आदेन वाटिका से आरंभ हुआ। आणि सर्व गोष्टीचे प्रारंभ जे आहे आदींच्या बागेतून झाले. God had given them certain instructions. प्रभु ने उनके लिए कुछ विधियों को दिया आणि परमेश्वर काही नियम त्यांना दिलेले होते. But Satan came into the garden and tried to twist. लेकिन ये शैतान उस आदेन वाटिका के भीतर प्रवेश करके उनके मन को बिगाड़ दिया, उनको मोड़ दिया। परंतु शैतान एदेन वाटिकेमध्ये आलेला आहे आणि त्यांच्या नियमामध्ये बदल केलेला आहे आणि त्यांना ते भडकवून टाकलेला आहे. Man was created with something called self-will. ये मनुष्य वो स्व इच्छा के द्वारा उसको बनाया गया था। आणि हे मनुष्य जे आहे त्याच्या स्वतःच्या इच्छेने बनविण्यात आलेला होता. Yes, why should we be accountable to God? मैं परमेश्वर के लिए क्यों हिसाब देना है? आणि का मला परमेश्वरकडे हिशोब द्यायचा आहे? Probably he lied to me. शायद उसने मुझे देखकर झूठ बोला है। कारण तो कदाचित तुम्हाला पाहून खोटे बोलला असेल. So let me go and do something according to my own desire. मैं जाकर मैं अपने विचार और आग्रह के अनुसार कुछ तो जाकर मैं करूं। आणि मी जाऊन जे आहे माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या आग्रहाप्रमाणे मी काही करेन. There is something called humanism. ये मानवता करके इसको कह सकते हैं। आणि यास आपण मनुष्यत्व असे सांगू शकतो. So then it is taught even in our colleges these days. It's one of the lessons. इन दिनों में इस पाठ को हम महाविद्यालय में देख सकते हैं। आणि हे जी गोष्ट आहे आपण महाविद्यालयामध्ये पाहू शकतो. What was the manifesto of humanism? ये मानवता का मुख्य विषय क्या है? आणि मानवता किंवा मनुष्यत्व याचे मुख्य गोष्ट काय? There is no heaven, there is no earth. There is no heaven, there is no hell. इस मानवता का मुख्य विषय यह है, स्वर्ग भी नहीं, नरक भी नहीं। आणि मानवताचे जे मुख्य एक विषय आहे ते हे आहे की स्वर्ग देखील नाही, नरक देखील नाही. There is no holiness, there is nothing called sin. कोई पवित्रता नहीं और कोई पाप करके कहने वाला कुछ भी नहीं। आणि कोणतीही पवित्रता नाही आणि पाप असे काही नाही. There is no right, there is no wrong. कोई बात सही भी नहीं और कुछ में किसी में भी कुछ गलत भी नहीं। आणि कोणती गोष्ट बरोबर देखील नाही आणि कोणती चुकीची देखील नाही. Man should be given freedom to do whatever he wants. ये मनुष्य के लिए ऐसे एक स्व इच्छा दिया है कि वो जो कुछ चाहता है कुछ भी वो कर सकता है। आणि या प्रकारे ते मनुष्य जे आहे स्वतःची इच्छेस मर्जीस जे काही येते ते करीत राहतात. Don't try to scare him, but by mentioning so many do's and don'ts. उस मनुष्य को कई बातें ये करना है, ये नहीं करना है करके कहकर उसको डराना नहीं। आणि या मनुष्याला जे आहे हे करावे हे करू नये असे सांगून तुम्ही त्याला घाबरू नये. If a person wants to commit suicide, you can allow him to do. Don't stop him. यदि किसी के भीतर आत्महत्या करने का आग्रह है तो उसको नहीं रोकना, वो जो चाहता है उसको करने दो. आणि एका मनुष्याला आत्महत्या करायची आग्रह इच्छा असेल तर त्याला करू द्या, त्याला थांबू नका. In short, there is nothing called accountability. संक्षिप्त में कहा जाए तो हिसाब देने का ऐसे कुछ भी काम नहीं. आणि थोडक्यात सांगायचे म्हणजे हिशोब देण्याचे असे काही नाही. Man is not created, God is not created man to live in such a way. परमेश्वर ने मनुष्य को ऐसे जीवन बिताने के लिए उसको नहीं बनाया. आणि परमेश्वर मनुष्याला या प्रकारे जीवन जगण्याकरिता बनविले नाही. There is something called truth, which was from the beginning, and he's teaching this truth to his disciples. ऐसी कुछ सच्चाई है जो प्रारंभ या प्रथम से ही है और उसको वो अपने चेलों को सिखाता है. आणि असे काही सत्य आहे ते प्रारंभापासून आहे ते तो जे आहे त्याच्या शिष्यांना शिकवितो. That is why so many doctrines are revealed. और उसके द्वारा कई उपदेशों को प्रकट किया गया है. आणि त्याच्याद्वारे जे आहे अनेक उपदेश प्रकट करण्यात आलेले आहे. When Jesus was in this world, he said, "Thou shalt know the truth, and the truth shall set you free." जब यीशु मसीह संसार में था तब उसने इसे कहा, तुम सच्चाई को जानोगे और वो सच्चाई तुम्हें स्वतंत्र करेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना हे बोललेले आहे की जेव्हा तुम्ही सत्याला जाणाल सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. He came down into this world revealing the truth, what you have to do, how you should walk, how you should live in this world. वो इस संसार में आने के समय वो सच्चाई को प्रकट किया कि हमें कैसे जीना है, हमें कैसे हर एक काम को करना है. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आल्यानंतर हे सत्य प्रकट केलेले आहे आणि सांगितलेले आहे की आपल्याला कसे जीवन जगायचे आहे. When you tell the truth,
You may go through difficulties, but still God will be on your side. आप जब सच्चाई को बोलेंगे तब आपको कई कष्टों के बीच में से गुजरना पड़ेगा, लेकिन एक बात वास्तविक है, वो परमेश्वर आपका साथ रहेगा. आणि तुम्हाला सत्यातून जात असताना विविध कष्टाच्या द्वारे तुम्हाला जावे लागेल, परंतु एक वास्तविकता आहे की परमेश्वर तुमच्या सोबत राहील. In a poor hamlet, or so there was a sage, एक sannyasi थे. आणि एक संन्यासी होते. He was living in a shackle, वो एक छोटे झोपड़ी में रहते थे. आणि एक लहानसा तंबूमध्ये ते राहत होते. and he was cleaning cotton, separating the seed from that. और वहां से वो एक कॉटन उसके वहां से एक बीज को इकट्ठा कर रहे थे. आणि जे कापसाचे जे बी आहे ते जमा करीत होते. Then he would bundle it and put them in gunny bags. और उस रुई से निकालने वाले उस बीज को वे इकट्ठा कर कर एक बोरी के अंदर उसको इकट्ठा करके रखते थे. आणि कापूस मधून निघणारे जे बी आहे ते एका पिशवीमध्ये ते जमा करीत होते. So a criminal, so called, that is supposed to be criminal, came running to his hut. एक डाकू जो है वो दौड़कर इस झोपड़ी के भीतर, इनके झोपड़ी के भीतर उसने प्रवेश किया. आणि एक डाकू, एक चोर जे आहे धावत त्या डेऱ्या तंबूमध्ये तो प्रवेश केला. He said, Swamiji, kindly help me. I have not committed any mistake, but the king's soldiers are after me. उसने ऐसे कहा, स्वामी जी मैंने तो कोई गलती नहीं किया, लेकिन इस राजा के सिपाही तो मेरे पीछे पड़ गए हैं. आणि तो या प्रकारे म्हणू लागला, महाराज स्वामी मी काही चूक केलेली नाही, परंतु राजाचे जे शिपाई आहे ते माझ्या मागे पडले आहेत. He was gasping for breath. वो श्वास लेने के लिए वो हांफता रहा. आणि तो श्वास घेण्याकरिता तो हाफत होता. Then he told him, if you have not committed any mistake, you hide behind those bundles of cotton. तब ये स्वामी जी ने इसको देखकर कहा, यदि आपने कोई गलती नहीं किया है तो उस बोरी के पीछे जाकर अपने आप को छिपा लो. आणि ते स्वामी या प्रकारे म्हणाले, तुम्ही काही चूक केले नसेल तर तुम्ही त्या पोत्याच्या मागे जाऊन लपा. 2 soldiers from the palace came running. महल से 2 सिपाही दौड़कर वहां पहुंचे. आणि राजवाड्यातून 2 सैनिक धावत त्याच्याकडे पोहोचले. There was a person, he's a criminal. Did you see him? Did he come here? तब उन्होंने ऐसे पूछा, एक डाकू है, एक चोर है, क्या वो यहाँ आया था, क्या आपने उसको देखा? आणि ते विचारू लागले, एक चोर एक डाकू आहे, तो आलेला आहे, काय तुम्ही त्यास पाहिले आहे काय? You know what was the reply given by Swamiji? क्या आप जानते हैं स्वामी जी ने उनको क्या जवाब दिया? आणि हे स्वामी त्यांना काय उत्तर दिले तुम्हाला ठाऊक आहे काय? Yes, a person came running here. He is hiding behind those gunny bags. हाँ, एक चोर तो यहाँ दौड़कर आया और वो इस बोरी के पीछे छिपकर बैठा है. आणि एक चोर धावत आलेला आहे आणि पहा तो त्या पोत्याच्या मागे लपून बसला आहे. Praise be to God. मसीह की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. But then they thought Swamiji is joking, and he left him and went. तब उनको ऐसा लगा ये स्वामी जी तो ऐसे ही मजाक कर रहे हैं, और वहां उस झोपड़ी को छोड़कर वे चले गए. आणि त्या सैनिकांना वाटले स्वामी जे आहे आपल्यासोबत गंमत करत आहे असे विचार करून ते तंबू सोडून पुढे गेले. After that, this person sweating, fretting, and then he was so angry. Swamiji, you should not have spoken like that. तब ये सारे बातों को सुनकर रहा हुआ ये चोर वो पसीने से लिप्त हो गया और डरते हुए स्वामी जी को देखकर कहा, आपको ऐसे सच नहीं बोलना था. आणि ही घटना झाल्यानंतर जे आहे, You should not have mentioned that. आप ऐसे बात को नहीं बोलना था. आणि ज्या हे घटना झाल्यानंतर जे आहे तो डाकू घामोघाम झाला, घाबरला आणि तो म्हणू लागला, स्वामी हे गोष्ट तुम्हाला सांगायची नव्हते. He coolly replied. वो ठंडेपन से इसे जवाब दिया. आणि थंडपणाने ते अशा प्रकारे उत्तर दिले, When I tell the truth, you will be preserved. When I tell the truth, no harm will come for you. जब मैं सच्चाई को बोला तब आप सुरक्षित संभाले गए और कोई हानि आपके पास नहीं पहुंची. आणि सत्य मी सांगितले असल्या कारणास्तव तुमच्या प्राणाचा बचाव झाला आहे, तुम्हाला कोणतीही हानी झाली नाही. Praise be to God. मसीह की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. May I ask our believers tonight, इस रात के समय में हर एक विश्वासी के सामने एक सवाल पूछना चाहता हूं. आणि या संध्याकाळी सर्व विश्वासणाऱ्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. many of you claim to be believers
and servants of God also. कई लोग अपने आप को विश्वासी और सेवक होकर हम दावा करते हैं। आणि आपण जे आहे आपण विश्वासणारे आणि सेवक आहो असे आपण स्वतः विषयी म्हणतो. This year, how many lies you would have uttered? इस साल में आपने कितना झूठ बोला है? आणि या वर्षभरामध्ये तुम्ही किती वेळेस खोटे बोलला आहात? How many false documents you have given? कितना गलत कागज को लिखकर आपने दिया? आणि किती खोटे वाक्य तुम्ही पुस्तकात लिहून दिले आहात? Everything must change because God is truth. If the Lord has called you for this truth, you should obey the truth. ये सब कुछ बदलना है। यदि प्रभु ने आपको सच्चाई के लिए बुलाया है तो हमारे जीवन में वो सच्चाई रहना चाहिए। आणि परमेश्वर हे सर्व काही बदलावे लागेल। परमेश्वर आपल्याला सत्यासाठी पाचारले आहे तर हे सर्व काही बदलावे लागेल। Do you pay GST to the government? क्या आप सरकार को जीएसटी का कर देते हैं? काय तुम्ही जीएसटी कर तुम्ही भरत आहात काय? Oh, who will pay so much money? नहीं, इतना पैसा कौन देगा? नाही, इतके पैसे कोण देणार? Do you pay your tax properly? क्या आप अपना टैक्स या अपना कर को सही समय में आप देते हैं? काय तुमचे जे कर भरायचे आहे तुम्ही योग्य वेळेमध्ये भरत आहात काय? Jesus was a king, but still he paid tribute. यीशु मसीह वो राजा था लेकिन फिर भी उसने कर चुकाया। आणि प्रभू येशू ख्रिस्त राजा होता तरी देखील तो कर भरलेला आहे। What does he say? उसने क्या कहा? आणि तो काय म्हणाला? Render that unto God, that which belongs to God, and render that unto Caesar, that which belongs to Caesar. जो परमेश्वर का है वो परमेश्वर को दो और जो कैसर का है उसे कैसर को दो। आणि जे काही परमेश्वराचे आहे ते परमेश्वरास द्या आणि जे काही कैसराचे आहे ते कैसरास द्या। One day we are going to stand before that God of truth. एक दिन वो सच्चा परमेश्वर के सामने हम खड़े होने वाले हैं। आणि एक दिवस सत्य परमेश्वरासमोर तुम्ही उभे राहणार आहात। Lord, I evaded tax and gave a portion of that to the faith home also. प्रभु, मैंने तो थोड़ा टैक्स मैंने भरा था लेकिन उसमें से कुछ पैसा मैंने फेतों में भी दिया था। आणि जे आहे प्रभूजी मी थोडे कर जे आहे भरले होते आणि जे कर थोडे भरायचे होते त्यातून मी मंडळीमध्ये चर्चमध्ये दिलं होतं। Kindly don't bring such money to the faith home. We don't want that. God doesn't want that. कृपा करके ऐसे पैसा लेकर आप फेतों को मत दीजिएगा। वैसे पैसा परमेश्वर को नहीं चाहिए। आणि कृपा करून असे पैसे तुम्ही जे आहे मंदिरात देऊ नका। असे धन जे आहे परमेश्वरास नको। True God is in our midst with all power and majesty. एक सच्चा परमेश्वर सामर्थ्य और महिमा के साथ हमारे बीच में उपस्थित है। आणि एक खरा परमेश्वर त्याच्या गौरवासहित सामर्थ्यासहित आपल्यामध्ये तो उपस्थित आहे। Even in India we say Satyameva Jayate. इन भारत देश में भी हम ऐसे कहते हैं, सत्य में जयते। आणि भारत देशामध्ये आपण म्हणतो सत्यमेव जयते। So then truth will always prevail. हाँ, ये सच्चाई हर दिन हर एक को प्रबल करेगा। आणि हे सत्य प्रत्येकांना प्रबल करेल। Truth doesn't mean that you have not committed any mistake. ये सच्चाई करके कहने के समय ये नहीं दर्शाता कि आपने कभी कोई गलती नहीं किया। आणि सत्य दर्शित असताना ते हे दर्शित नाही की तुम्ही कोणते चूक केला आहात। For example, salvation is a truth. उदाहरण तौर से उद्धार एक सच्चाई है। आणि उदाहरणार्थ तारण एक सत्य आहे। Repent and be baptized that you may be cleansed and you will receive the Holy Spirit. मन फिराकर पानी का बपतिस्मा लो तब तुम पवित्र आत्मा के दान पाओगे। आणि तुम्ही मन परिवर्तन करून पश्चाताप करून पाण्याची बपतिस्मा घ्या म्हणजे पवित्र आत्म्याचे सामर्थ तुम्ही प्राप्त कराल। Jesus came into this world to redeem mankind. यीशु मसीह संसार में आया ताकि मानव जाति को छुड़ाए। आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आला की मनुष्याला तारण द्यावे। We are indebted to submit ourselves for his will, to his will. हम उसके मर्जी के लिए अपने आप को समर्पण करने में हम कर्जदार हैं। आणि जे आहे आपण परमेश्वराची मर्जी पूर्ण करण्याकरिता आपण त्याचे कर्जदार आहोत। As I mentioned earlier, it doesn't mean that you have not committed any sin. मैंने जैसे पहले से कहा, इसका मतलब ये नहीं है कि आपने कोई पाप नहीं किया। आणि मी आधी सांगितल्या अनुसार जे आहे असे नाही की तुम्ही कोणतेही पाप केले नाही। What is truth? ये सच्चाई क्या है? आणि हे सत्य काय आहे? Accepting that I am a sinner. मैं एक पापी हूं कर ग्रहण करना है। आणि मी एक पापी आहे असे स्वीकार करणे आहे। All have sinned and come short of the glory of God, it is mentioned. ऐसे लिखा गया है कि सबने पाप किया और उसके महिमा रहित हो गए। आणि असे लिहिण्यात आलेले आहे प्रत्येकाने पाप केले आणि त्याच्या गौरवापासून ते रहित झाले। After Adam sinned, so that whole mankind became sinners. जब आदम पाप में गिरा तो हर एक मानव जाति पापी बन गए। जेव्हा आदम पापामध्ये पडला तेव्हा प्रत्येक मनुष्य प्राणी पापी झालेला आहे। So you need
a redeemer in your life. आपके जीवन में एक छुड़ाने वाला आवश्यक है। आणि तुमच्या जीवनामध्ये एक सुटका देणारा गरजेचा आहे. It is for that purpose he came down into the world. उस मकसद के साथ वो इस पृथ्वी में आया। आणि त्या उद्देशाने तो या पृथ्वी तलावर आला. Wherever you go, whatever you do, you tell the truth. You'll get into difficulties, but still God will pull you out. आप जहां कहीं जाओ, जो कुछ काम क्यों ना करो, आप सच्चाई को बोलो, भले आपको कोई भी मुश्किलों के बीच में गुजरना क्यों ना पड़े। आणि तुम्ही कोठेही जा, काही करा, परंतु तुम्ही सत्यासहित उभे राहा, सत्याने सांगा. त्यासाठी तुम्हाला किती त्रास सहन करावे लागतील. In Chennai Convention, I happened to listen to a beautiful testimony from Sri Lanka, from a believer from Sri Lanka. श्रीलंका से आया हुआ एक बिलीवर चेन्नई कन्वेंशन में एक सुंदर गवाही उन्होंने बोला। आणि श्रीलंका या ठिकाणातून आलेले एक विश्वासी चेन्नई संमेलनामध्ये एक सुंदर असे साक्ष दिले. He was not saved. वो तो उद्धार नहीं प्राप्त किया, आणि त्यांचे तारण झाले नव्हते. He was working for the government service. वो सरकार के लिए काम करने वाले कर्मचारी था। आणि ते जे आहे सरकारी कर्मचारी होते. He had misappropriated funds. He has stolen money. उसने उस सरकार के कुछ पैसे को चुरा कर वो अपने हाथ में रखा हुआ था। आणि सरकाराचे जे धन आहे ते चोरून ते आपल्या हातामध्ये ठेवले होते. That he may not get caught, he asked for a transfer and he went somewhere north. ताकि वो पकड़े न जाए, इसीलिए वो उत्तर दिशा में वो बदली मांगकर वो उस शाखा वहां वो बदली मांगकर चला गया. आणि तो धरला जाऊ नये या कारणास्तव तो जे आहे उत्तराकडे तो बदली मागून त्या ठिकाणी तो गेला. Later he came to this understanding. He came to know about Christ and he gave his life for Christ. उसके बाद उसने यीशु मसीह को जाना और अपने पूरे जीवन को यीशु मसीह के लिए समर्पण किया. आणि त्या ठिकाणी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला तो जाणलेला आहे आणि त्याचे पूर्ण जीवन आयुष्य तो देवाला दिलेला आहे. Then the Spirit of God started to speak to him. उसके बाद परमेश्वर का आत्मा उसके साथ बर्ताव करने लगा. त्यानंतर परमेश्वराचा आत्मा त्यासोबत बोलत राहिला. He was saved and he was baptized and he received the Holy Spirit too. वो उद्धार पाया, बपतिस्मा ले लिया और पवित्र आत्मा के अभिषेक को भी उसने हासिल प्राप्त किया. आणि जे आहे ते तारण प्राप्त केले आहे, बपतिस्मा देखील घेतले, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देखील ते प्राप्त केले. Spirit of God said, what are you doing with that money which you stole from the government? तब पवित्र आत्मा ने उससे बर्ताव करते हुए ऐसे बोला, जो पैसा तूने सरकार से चुराया उस पैसे से तू क्या कर रहा है? आणि पवित्र आत्मा त्यांना या प्रकारे बोलू लागले की तुम्ही जे पैसे सरकाराच्या खजान्यातून चोरलेले आहे त्याद्वारे तुम्ही काय करीत आहात. You must understand, God the Father, God the Son, God the Holy Spirit, they are all truth. They are one. आप ये समझना है, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर, वे सब एक है और वे सच्चे हैं. आणि आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर व पवित्र आत्मा परमेश्वर हे सर्व एक आहे आणि ते सत्य आहे. Holy Spirit, when the Holy Spirit comes into you, he will guide you into all truth. जब पवित्र आत्मा आपके भीतर आएगा और वो आत्मा हर एक सच्चाई में आपको चलाएगा. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल, ते पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक वेळेमध्ये सत्यामध्ये चालवेल. Spirit of God started to strive in him. वो पवित्र आत्मा उसके साथ संघर्ष करता रहा. आणि ते पवित्र आत्मा त्यांच्या सोबत जे आहे लढत राहिले. He could not remain silent. वो खामोश नहीं रह पाया आणि ते शांत राहू शकले नाही. He went back to the place where he was serving earlier. और वो वापस से प्रथम तौर से जहां वो काम कर रहा था उस स्थान में वो पहुंच गया. आणि ते परत जे आहे ज्या ठिकाणी प्रथम वेळेस ते कार्य करीत होते त्या ठिकाणी परत गेले. Then he consulted with some of his colleagues what he would like to do. और जो उसके साथ दफ्तर में काम किए हुए कर्मचारियों के साथ वो संपर्क करने लगा कि मुझे क्या करना होगा. आणि त्या सोबतचे जे सहकर्मी होते त्यांना ते फोनवर विचारू लागले की आता मला काय करावे लागेल. Do you know what you don't know what you are asking for. तब उन्होंने ऐसे जवाब दिया, तू नहीं जानता कि तू क्या बोल रहा है. आणि ते त्यांना म्हणू लागले की तुला माहिती नाही का तू काय बोलत आहेस. No, I want to open up my heart. मैं कैसे भी मुझे अपने हृदय को खोलना है. आणि कसेही करून माझे अंतःकरण मला उघडायचे आहे. He wrote a letter of confession. और तुरंत उसने इकरार का एक चिट्ठी लिखी. आणि लगेचच जे आहे ते स्वीकार्याचे पत्र लिहिले. When I was serving here during this month, I have stolen so much money.
तब उसने ऐसे अपने चिट्ठी में लिखा, जब मैं इस क्षेत्र में काम करने के समय इस महीने में ये पैसे को मैंने चुराया. आणि या प्रकारे ते स्वीकार पत्र लिहिले की या ठिकाणी काम करत असताना इतके पैसे मी चोरलेले आहे. I am apologizing for what I have done. जो कुछ मैंने किया है उसके लिए मैं क्षमा मांगता हूँ. आणि जे काही मी केले आहे त्यास्तव मी क्षमा मागतो. He was suspended for 11 months. उसके लिए उसको 11 महीना सस्पेंड किया गया. आणि 11 महिने त्यांना सस्पेंड करण्यात आले. No need for court proceedings. He himself admitted his fault. वकालत में जाने का कोई आवश्यकता नहीं, क्योंकि उसने आप ही उसके गुनाह को उसने कबूल कर लिया. आणि जे आहे आणखी त्याविषयी विचारपूस करण्याची गरज नव्हती, कारण ते स्वतः त्यांचे चूक कबूल करीत होते. Family had to go through hardship. वो परिवार बहुत ही कष्टों के बीच में से उनको गुजरना पड़ा. आणि त्या कुटुंबाला खूप कष्टामधून त्यांना जावे लागले. He had less money, nothing much to eat, but at the same time he had peace in his heart. उसके पास पैसे थोड़े थे, खाने के लिए बहुत नहीं था, लेकिन उसके हृदय में बहुत शांति वास कर रहा था. आणि त्यांच्याकडे थोडके पैसे होते, खाण्याकरिता अन्न नव्हते, परंतु त्यांच्या हृदयामध्ये एक शांती होती. After 11 months, you know what happened? 11 महीने के बाद आप जानते हो क्या हुआ? आणि 11 महिन्यानंतर काय झाले तुम्हाला ठाऊक आहे काय? Inquiry was going on. उसके बारे में पूछताछ हुआ था. आणि त्यांच्याविषयी विचारपूस चालू झाली. Everything turned to his favor. और सब कुछ उसके पक्ष में बदल गई. आणि सर्व काही त्यांच्या पक्षाने निघाले. He got all 11 months salary. और उसके लिए बीता हुआ 11 महीने के सारे वेतन उसको वापस मिल गई. आणि त्याचबरोबर जे आहे 11 महिन्याचे जे पगार आहे ते देखील त्यांना मिळाले. They said, no, he's not guilty anymore. उन्होंने ऐसे कहा, वो आगे से वो दोषी नहीं है. आणि इथून पुढे जे आहे तुम्ही दोषी नाही असे सांगण्यात आले. No, and he was reinstated, and all the accumulated money came to his account. और उसको वापस काम पे लगाया गया, और उसके पैसे जो कुछ जोड़कर रखा था सारे पैसे उसको वापस दिया गया. आणि त्यांना पुन्हा त्यांचे कामावर रुजू करण्यात आले, आणि जे काही त्यांची पगार मजदुरी होती ते त्यांना देण्यात आले. You may be at fault, but when you tell the truth, when you obey the Spirit of God, you must understand God can turn the tide for you, शायद आप favorable to you. शायद आप गलत हो सकते हैं, लेकिन जब आप बातों को मान लेंगे, सच्चाई को बोलेंगे, तो सब कुछ आपके लिए प्रभु बदल कर आपके पक्ष में कर देगा. आणि कदाचित तुम्ही चुकीचे ठरत असाल, परंतु जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहाल, परमेश्वर सर्व काही तुमच्या पक्षाने बदलेल. Sanctify them by thy word, and thy word is truth, it is mentioned. परमेश्वर का वचन ऐसे कहता है, तू उसको अपने वचन से पवित्र कर, क्योंकि तेरा वचन सच्चा है. आणि परमेश्वराचे वचन या प्रकारे सांगत आहे, परमेश्वरा तुझ्या वचनाने त्याला शुद्ध कर, कारण तुझे वचन सत्य आहे. Salvation is a truth. Have you accepted Christ as your personal savior? उद्धार एक सच्चाई है. क्या आपके जीवन में यीशु मसीह को अपना निज मुक्तिदाता होकर आपने स्वीकार किया है? आणि तारण एक सत्य आहे. काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून तुम्ही स्वीकार केला आहात काय? Water baptism is a truth. Holy Spirit is a truth. Have you received the Holy Spirit? पानी का बपतिस्मा एक सच्चाई है, पवित्र आत्मा एक सच्चाई है. क्या वो पवित्र आत्मा के अभिषेक को आपने पाया है? पाण्याचे बपतिस्मा एक सत्य आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक एक सत्य आहे. काय तुम्ही पवित्र आत्म्याचे सामर्थ प्राप्त केला आहात काय? Along with that, New Jerusalem and Zion, it is truth. Have you obeyed those truths? ने यरूशलेम और सिय्योन वो एक सच्चाई है. क्या वो सच्चाई के लिए आप अपने जीवन को समर्पण किए हैं? सियोन यरूशलेम एक सत्य आहे, आणि सियोन यरूशलेममध्ये जाण्याकरिता काय तुम्ही तुमचे जीवन समर्पण केला आहात काय? These days, people, even so-called children of God, they don't want the truth. इन दिनों में परमेश्वर के बच्चे होकर कहलाने से भी वो सच्चाई नहीं चाहते हैं. आणि जे आहे ते देवाचे लेकरं म्हणत असले तरी जे आहे ते सत्याची अपेक्षा करीत नाही. When the Spirit of God asks you to go and get reconciled with that person, do you obey that? जब पवित्र आत्मा आपको जाकर मेल करने के लिए मजबूर करने के समय क्या उसके लिए आप आज्ञा मानते हो? आणि जेव्हा पवित्र आत्मा तुम्हास जे आहे समेट करण्याकरिता तुम्हास तो बळजबरी करत आहे, त्यावेळेस तुम्ही ते करीत आहात काय? Oh, young man, young lady, when the Lord calls you for this Zion, do you believe that? Do you obey that? जवान भाई,
जवान बहन, जब प्रभु आपको सियोन का बुलावा देता है तो उस बुलावा के लिए क्या आप आज्ञा मानते हो? आणि तरुण बंधूंनो, तरुण बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास पाचारण देत आहे काय? त्या पाचारणास तुम्ही स्वीकार करीत आहात काय? For how long the Spirit of God is dealing with you? कब, कितने लंबे समय प्रभु का आत्मा आपके साथ बर्ताव कर रहा है? आणि किती लांब वेळेपासून, अधिक वेळेपासून पवित्र आत्मा तुमच्या सोबत विवाद करीत आहे? Are you not postponing from day after day, year after year? आप दिन बदल के दिन और साल से साल आप बातों को टालते ही जाते हो क्या? आणि दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष तुम्ही ते गोष्ट टाळत आहात काय? In India there is a saying, भारत देश में इसे कहावत है, आणि भारत देशामध्ये एक अशी कहावत आहे, delay breeds bribe. जैसे हम देरी करते रहेंगे वो जो है घूस को वो बढ़ावा देता है. आणि आपण जितके अधिक उशीर करीतो घूस देण्याकरिता ते घूस वाढते. God has called you. If the Lord has called you for Zion, young man, today you make a decision in the presence of God. हे जवान लड़का, यदि प्रभु आपको सियोन के लिए बुलाया है तो इसी क्षण में एक निर्णय को आप ले लेना. आणि तरुणांनो, जर परमेश्वर तुम्हा सियोनाचे पाचारण देत आहे तर याच वेळेमध्ये तुम्ही एक निर्णय घ्या. There are people who say there is no Zion. कुछ लोग ऐसे भी कहते हैं कि सियोन है ही नहीं. आणि काही लोक या प्रकारे बोलतात की सियोन नाही. Revelation chapter 14 clearly mentions about this Zion. प्रकाशित वाक्य 14 अध्याय स्पष्ट रीति से सियोन के बारे में कहता है. प्रकटीकरण 14वे अध्याय स्पष्टरित्या सियोनाबद्दल बोलत आहे. Once I received a letter from a Pentecostal pastor. एक बार एक पेंतेकोस पादरी से मैं एक चिट्ठी को प्राप्त किया. आणि एक पेंतिकोस्टल पास्टरांकडून एक पत्र मी प्राप्त केले. I thought he doesn't have any understanding about the word of God, how absurd it is. मुझे ऐसा लगा कि उसको परमेश्वर के वचन के बारे में कोई समझ नहीं है. आणि मला असे वाटले की त्यांना जे आहे देवाच्या वचनाबद्दल काही माहिती नाही. So many will try to confuse you. Be very, very careful. Go through the word of God. आपको कई लोग असमंजस में डालने के लिए प्रयास करेंगे, लेकिन आप परमेश्वर के वचन में ध्यान देना. आणि अनेक लोक जे आहे तुम्हाला समजूतपणामध्ये घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही लक्षपूर्वक राहा. What was written in that letter? उस चिट्ठी में क्या लिखा हुआ था? आणि त्या चिठ्ठी, त्या पत्रामध्ये काय लिहिण्यात आलेले होते? Only John and others have spoken about Zion. St. Paul has never spoken about Zion. उसने ऐसे कहा कि संत पौलुस और कई लोग सियोन के बारे में कभी कुछ बोला ही नहीं है. Others have spoken about Zion. St. Paul has not spoken about Zion at all. दूसरे कई लोग सियोन के बारे में तो बोलते हैं, लेकिन संत पौलुस कभी सियोन के बारे में कुछ कहा ही नहीं. आणि ते असे लिहिण्यात आलेले होते की दुसरे जे आहे सियोनाबद्दल बोलतात, परंतु प्रेषित पौल जे आहे सियोनाबद्दल बोललेच नाही. That poor preacher doesn't know that verse in the book of Hebrews chapter 12 verses 22 onwards. It was written by St. Paul. वो बिचारा प्रचारक इब्रानी की पत्रिका 12वां अध्याय के 22वें वचन को शायद जानता ही नहीं. वहां सियोन के बारे में स्पष्ट रीति से लिखा हुआ है. आणि ते जो प्रचारक आहे तो इब्री लोकास पत्र 12 अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये सियोनाविषयी प्रेषित पौलाने लिहिलेले आहे हे तो जाणत नव्हता. Kindly go home and read from the book of Hebrews chapter 12 verses 22 to 24. कृपा कर घर जाकर इब्रानी की पत्रिका 12वां अध्याय 22 से लेकर 24 को जाकर पढ़ लीजिए. कृपा करून घरी जाऊन तुम्ही इब्री लोकास पत्र 12 अध्याय 22 वचनापासून ते 24 वचन तुम्ही वाचा. Youngsters, underline this verse and then don't be carried away with this erroneous doctrine. जवान लोग इस वचन को रेखांकित करके रखना, ऐसे अनावश्यक बातों को सुनकर उसी में उसके बहाव में नहीं जाना. आणि तुम्ही जे आहे हे सर्व गोष्टी तरुणांनो तुम्ही लक्षात घ्या, लिहून ठेवा, कारण अशा असमजूत गोष्टीमध्ये तुम्ही फसून जाऊ नका. Even if the doctrine, if the truth is mentioned once, you are indebted to obey that. यदि एक बार भी सच्चाई वहां प्रकट किया गया है तो उस सच्चाई के लिए आप कर्जदार हो. आणि एकदाही सत्य प्रकट करण्यात आलेले असेल तर त्या सत्याकरिता तुम्ही कर्जदार आहात. There is an eternal Jerusalem. There is an eternal Zion. एक नित्य यरूशलेम है और एक नित्य सियोन है. आणि एक सर्वकालिक यरूशलेम आहे, एक सर्वकालिक सियोन आहे. When I had a revelation about this Zion,
as a 23-year-old boy. जब मैं 23 साल का एक जवान लड़का था, जब मुझे ये सियोन के बारे में एक प्रकाशन मिली, आणि जेव्हा मी 23 वर्षाचा तरुण मुलगा होतो त्यावेळेमध्ये या सियोनाचे प्रकाशन मला प्राप्त झाले. When the rays of Zion fell upon me, जब वो सियोन का किरणें मेरे पास मेरे ऊपर आकर पड़ी, आणि जेव्हा त्या सियोनाचे किरण माझ्यावर पडत होते, I was having a small job in the Ministry of Defense. उस समय मैं सेना में एक छोटे काम में लगा हुआ था. आणि त्यावेळेमध्ये सैनिकाच्या पदावरती मी कार्यरत होतो. Inspecting line communication equipment. इंस्पेक्टिंग लाइव कम्युनिकेशन इक्विपमेंट्स में मैं काम कर रहा था. आणि जे आहे इन्स्पेक्शन लाईट कम्युनिकेशन मध्ये मी कार्यरत होतो. But afterwards, after I got the calling, I could not concentrate. लेकिन मुझे बुलावा आने के बाद उस काम के ऊपर मैं मन नहीं लगा पाया. आणि जेव्हा मला पाचारण झाले त्यावेळेमध्ये कामामध्ये माझे मन लागत नव्हते. My whole heart, soul, everything was in the church of God. मेरा पूरा हृदय, मेरा प्राण केवल परमेश्वर के कलीसिया के ऊपर ठहरा रहा. आणि माझे सर्व प्राण आत्मा शरीर जे आहे त्या पाचारणावरती होते. Today, God is calling someone. आज भी कुछ लोगों को प्रभु बुलावा दे रहा है. आज देखील परमेश्वर काही लोकांना बोलवित आहे, पाचारत आहे. The voice is resounding in heaven. Who will go for us? एक आवाज स्वर्ग में गूंज रहा है, कौन मेरे खातिर जाएगा. आणि एक आवाज जे आहे स्वर्गात गुंजत आहे की कोण माझ्यासाठी जाईल. Maharashtra is perishing. Nagpur is perishing. India is perishing. The whole world is perishing. महाराष्ट्र नाश हो रहा है, नागपुर नाश हो रहा है, भारत देश नाश हो रहा है, पूरे ब्रह्मांड नाश हो रहा है. आणि महाराष्ट्र नाश होता है, नागपूर नाश होता है, भारत देश नाश होता है, पूर्ण जग नाश होता है. Who will go for me to save this fallen race? कौन मेरे खातिर जाएगा, इस नाश होने वाले जाति को मेरे लिए उद्धार करेगा. आणि कोण मस्करिता जाईल आणि नाश होणाऱ्या लोकांना तो वाचवेल, तारण देईल. We all believe that God will appear very soon. Jesus will appear very soon. हम हर एक लोग विश्वास करते हैं कि हमारा यीशु मसीह बहुत ही जल्दी प्रकट होने वाला है. आणि आपण सर्व विश्वास करीतो आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. Even Pentecostalists believe that Jesus is coming soon. They preach on that. They have composed thousands of songs in different languages. पेंतेकोस्ट लोग भी इस बात के ऊपर निर्भर है कि यीशु मसीह बहुत ही जल्दी आने वाला है और उसके बारे में हजारों गीत भी उन्होंने रच लिया है. आणि पेंटिकोस्टचे विश्वासी देखील याविषयी विश्वास करीतात की प्रभू येशू ख्रिस्त लवकर प्रकट होणार आहे. त्याविषयी हजारो गीत देखील लिहिण्यात आलेले आहे. But they have not given thought to that word. That when the Lord shall build up Zion, he shall appear in his glory. लेकिन उनको इस बात का समझ नहीं कि जब प्रभु सियोन को बांधेगा तब वो महिमा में प्रकट होगा. परंतु या गोष्टीची समज नाही की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सियोनाचे काम पूर्ण करेल त्यावेळेस तो गौरवात प्रकट होईल. If you don't believe in something called Zion, why wait for the coming of the Lord also? First, Zion must be built up. Only then he shall appear in his glory. यदि आपको सियोन के बारे में समझ नहीं है तो आप क्यों कर उसके आगमन के लिए इंतजार कर रहे हैं. वचन कहता है वो सियोन को बांधकर महिमा में प्रकट होने वाला है. आणि सियोनाविषयी तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही का आगमनाविषयी आशा धरिता. पहा सियोनाचे काम पूर्ण करून परमेश्वर गौरवात प्रकट होत आहे. As you heard in the message yesterday, जैसे आपने कल संदेश में सुना था, आणि ज्या प्रकारे तुम्ही काल उपदेशामध्ये ऐकले होते, the trumpet will sound. वो तुरी फूकी जाएगी आणि तुतारीचा नाद करण्यात येईल. There is something called select rapture. ऐसे चुने हुए लोग उठाए जाने वाला अनुभव है. आणि निवडले गेलेले त्या वेळेमध्ये उचलले जातील. You will see so many millions missing in this world. आप अचानक देखेंगे कि लाखों लोग इस संसार में गायब हो गए हैं. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही पाहाल की लाखो लोक या जगातून गायब झाले आहे. Such of those who obeyed God, obeyed whose truth. केवल वो जो परमेश्वर का आज्ञा मान रहे हैं और केवल वो जो सच्चाई का आज्ञा पालन करते हैं. आणि फक्त तेच जे सत्याप्रमाणे चालतात आणि त्याच्या आज्ञाचे पालन करीतात. Who gave themselves to the doctrine of Christ and apostles. जो अपने आप को उस मसीह के उपदेश और प्रेरितों के उपदेश के लिए अपने आप को समर्पण किए हैं. आणि जे कोणी देवाच्या उपदेशाकरिता प्रेषितांच्या उपदेशाकरिता स्वतः सिद्ध केले आहे. They will be raptured in the coming of the Lord. वो प्रभु के आगमन में उठा लिए जाएंगे. हे जे आहे देवाच्या आगमनामध्ये उचलले जातील. Why do we hold conventions? क्यों हम कन्वेंशन या ये सम्मेलन को चलाते हैं? का आम्ही या प्रकारचे संमेलन चालवितो? Is it only a tradition? क्या एक रीति रिवाज बन गया है? काय हे चालीरीती
बनली आहे काय? Every church, every center, they are conducting, every center is conducting convention. So we also have an annual convention. हर केंद्र वो सम्मेलन चलाते हैं, इसलिए हम भी साल में एक बार सम्मेलन चलाते हैं. आणि जे आहे दरवर्षी ते संमेलन चालवितात. यास्तव आम्ही देखील यावर्षी संमेलन चालू. The purpose of holding convention are two. एक सम्मेलन चलाने का दो उद्देश्य है. आणि एक संमेलन चालविण्याचे दोन उद्देश आहे. First, people who do not know about this true God must be made to understand about this. प्रथम तौर से जो इस सच्चा परमेश्वर को नहीं जानते हैं, वे लोग इस सच्चा परमेश्वर को जानना चाहिए. आणि सर्वात प्रथम जे लोक सत्य देवाला ओळखीत नाही ते लोक जे आहे सत्य देवाला ओळखले पाहिजे. Thou shalt know the truth, and the truth shall set you free. तुम सच्चाई को जानोगे और वो सच्चाई तुम्हें स्वतंत्र करेगा. जेव्हा तुम्ही सत्याला जाणाल ओळखाल ते सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. That truth delivers you from sin, sickness, fear of death, demonic oppression. वो सच्चाई आपको पाप, बीमारी और हर एक शैतान ग्रस्त रहने वाले हर एक अनुभव से आपको छुड़ाएगा. आणि ते सत्य सर्व पापापासून, सर्व आजारापासून, सर्व दुरात्मा शक्तीपासून तुम्हाला सोडवेल. As you are listening to the message tonight, आज रात के समय जैसे आप ये संदेश सुन रहे हो, आज संध्याकाळी रात्री तुम्ही जे उपदेश आता ऐकत आहात, is there anyone here sinner? Is there anyone here who is sick? क्या हमारे बीच में ऐसे कोई पापी है? हमारे बीच में ऐसे कोई बीमार है? काय आपल्यामध्ये असा कोणी पापी व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती आहे काय? Is there anyone who is oppressed by demonic problems? क्या हमारे बीच में ऐसी कोई दुष्ट शक्तियों या भूत आत्माओं से ग्रस्त बैठा हुआ है? काय आपल्यामध्ये कोणी दुरात्म्य शक्तीने या ठिकाणी ग्रसित असा बसला आहे काय? So then, is there anyone here who's disturbed? He is not able to have a proper sleep in the night. ऐसी कोई हमारे बीच में जो वो रात के समय विचलित और शांत के साथ नींद उनके हो नहीं आता? आणि अशा लोकांना जे आहे रात्री झोप येत नाही. Afflicted by the power of witchcraft. आप काला जादू से तंग आ गए हैं. आणि तुम्ही जे आहे काळ्या जादूने, मांत्रिक शक्तीने तुम्ही त्रासले आहात काय? Fear of death has taken hold of you. मृत्यू का डर आपको दर्द दबोचा हुआ है. आणि मृत्यूचे भय तुम्हाला त्रास देत आहे काय? Will you lift up your hand now? इस क्षण में आप अपने हाथ को उठाएंगे क्या? या क्षणात तुम्ही आपले हात उंच कराल काय? God, whose truth will reveal himself unto you. वो सच्चा परमेश्वर अपने आप को आपके लिए प्रकट करेगा. आणि तो सत्य परमेश्वर तुम्हाकरिता स्वतःच तो प्रकट करेल. Will you lift up your hands now? क्या इस क्षण में अपने हाथ को उठाओगे? काय तुम्ही या क्षणामध्ये आपले हात उंच कराल काय? I am sick. I have got that problem, this problem. मैं बीमार हूँ, मेरे लिए ये समस्या वो समस्या है. आणि मी आजारी आहे, ही समस्या ती समस्या माझमध्ये आहे. Jesus, whose truth is standing next to you. वो सच्चा परमेश्वर यीशु मसीह आपके बगल में खड़ा है. आणि तो सत्य परमेश्वर प्रभु येशू ख्रिस्त तुमच्या शेजारी उभा आहे. Lift up your right hand. Lift up your right hand. अपना दाहिने हाथ को उठाइए. आपले उजवे हात उंच करा. If there is anyone who is without peace, lift up your hand. यदि हमारे बीच में ऐसे कोई है जिनके हृदय में शांति नहीं, वे भी अपने हाथ को उठाइए. आपल्यामध्ये असा कोणी आहे ज्यांच्या हृदयात शांती नाही, ते देखील आपल्या उजवे हात उंच करा. It is a testimony that He's God who heals you. ये एक गवाही है कि वो हमारा परमेश्वर जो चंगा करने वाला है. आणि एक साक्ष आहे की आपला परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर आहे. He is standing next to you. वो आपके बगल में खड़ा है. तो तुमच्या शेजारी उभा आहे. He understands your problem. वो आपके हर एक समस्याओं को समझ सकता है. तो तुमच्या सर्व समस्यांना जाणतो, ओळखतो. He has seen your hand which is lifted up. वो आपके वो हाथ जो ऊपर की ओर उठा हुआ है उसको वो देख सकता है. आणि तुमचे उंच हात तो पाहू शकतो. Will you say, Jesus, forgive my sins? आप पुकारेंगे कि यीशु मेरे पाप को क्षमा कर. आणि तुम्ही आरोळी मारा, हे प्रभु माझे पाप क्षमा कर. Jesus, I am sick. Heal me of my sickness. प्रभु मुझे मेरे बीमारियों से मुझे चंगा हे कर. परमेश्वर माझ्या सर्व आजारापासून मला बरे कर. Jesus is alive even today. वो यीशु मसीह अभी भी जीवित है. तो प्रभु येशू ख्रिस्त आज पण जिवंत आहे. In the name of Jesus. यीशु मसीह के नाम से. येशू ख्रिस्ताच्या नावात. In the name of Jesus. यीशु मसीह के नाम से. येशू ख्रिस्ताच्या नावात. Be healed of all your sicknesses. अपने हर एक बीमारी से चंगा हो जाओगे. तुमच्या सर्व आजारापासून तुम्ही बरे व्हाल. He is looking at your lifted up hands. वो आपके बड़ा हुआ हाथ को वो देख सकता है. तुमचे उजवे उंच हात
तो पाहू शकतो. His power is present even tonight. इस रात के समय उसका सामर्थ हमारे बीच में उपस्थित है. आणि आज रात्री त्याचे सामर्थ आपल्यामध्ये उपस्थित आहे. Will you make a small prayer? हम एक छोटा प्रार्थना करने वाले हैं. आपण एक लहानशी प्रार्थना करणार आहोत. Jesus, I am a sinner. हे प्रभु, मैं एक पापी हूँ. हे प्रभु, मी एक पापी आहे. Forgive my sins. प्रभु, मेरे पाप को तू क्षमा कर. प्रभु, माझे पाप तू क्षमा कर. I am sick. Heal me of all my sickness. प्रभु, मैं अपने हर एक बीमारियों से चंगा प्राप्त करना चाहता हूँ. प्रभु, माझ्या सर्व आजारापासून मी बरे होऊ इच्छितो. I am a wreck. मैं एक अभागा हूँ. प्रभु, मी एक अभागा आहे. So then there is no peace in my family. इसीलिए मेरे परिवार में कोई शांति नहीं. या सर्व माझ्या कुटुंबात कसली शांती नाही. I am neck deep in debts. मेरे गर्दन तक मैं पूरी रीति से खर्चा में डूबा हुआ हूँ. आणि माझ्या मानेपर्यंत मी कर्जामध्ये बुडालो आहे. I believe that you will help me. मैं विश्वास करता हूँ कि तू मुझे मदद करेगा. आणि मी विश्वास करीतो तू मला सहाय्य करू शकतोस. Will you cry out to Jesus tonight? क्या इस रात के समय आप प्रभु को देखकर पुकारोगे? काय संध्याकाळी तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहून अरुणी माराल काय? The power of God is in our midst tonight. वो परमेश्वर का सामर्थ्य इस रात के समय हमारे बीच में उपस्थित है. परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यामध्ये उपस्थित आहे. The power of God is in our midst. वो परमेश्वर का सामर्थ्य हमारे बीच में है. त्या परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. As a child would pray to the Father, pray. जैसे एक छोटा बालक अपने पिता की ओर पुकारता है, वैसे आप भी प्रभु की ओर पुकारिए. एक लहान बालक, एक लहान लेकरू ज्या प्रकारे वडिलांकडे प्रार्थना करीतो तसे तुम्ही प्रार्थना करा. Hallelujah, hallelujah. शराकतरा. यीशु खड़ा है बादल के पार, तेरी दुआ को देना जवाब. विश्वास के ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. यीशु खड़ा है बादल के पार, तेरी दुआ को दिया जवाब. विश्वास की आँखें ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. यीशु खड़ा है बादल के पार. Clap your hands and sing. सब लोग ताली बजाकर गाइए. सर्वे ताळ्या वाजवून गीत गा. विश्वास की आँखें ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. यीशु खड़ा है बादल के पार, तेरी दुआ का दिया जवाब. विश्वास के आँखें ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. विश्वास की आँखें ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. विश्वास की आँखें ऊपर करो, यीशु खड़ा है बादल के पार. शराबकातुरा रमका शरारमा शराबरा कातुरा कशुदिगरा कातुरा शुदिगरा बकातुरा रमका शरारा कातुरा कातुरा. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Second, what do we see? दूसरा हम क्या देख सकते हैं? दुसरे आपण काय पाहू शकतो? True God leads you into all truth. ये सच्चा परमेश्वर हमें हर एक सच्चाई की ओर अगुवाई करता है. आणि हा सत्य परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यामध्ये मार्गदर्शन करीतो. Next it is mentioned, he is a living God. अगला वो जीवित परमेश्वर है कर वहां लिखा गया है. आणि दुसरे तो जिवंत देव आहे असे या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. What does this living God do? ये जीवित परमेश्वर क्या करता है? आणि हा जिवंत देव काय करीतो? He'll enliven you. वो आपको जीवन देगा. आणि तो तुम्हास जीवन देईल. When man trespassed the commandment of God, he was a dead person. जब मनुष्य परमेश्वर के आज्ञा को उल्लंघन किया तब वो मर गया. आणि जेव्हा मनुष्य जे आहे आज्ञाचे उल्लंघन अवज्ञा केलेला आहे तेव्हा तो मरण पावला. Death ruled
over all those who did not even commit sin of the same similitude. वो इसी अवस्था में पाप नहीं दोहराने से भी वो मृत्यु हरेक के ऊपर वो राज्य करता रहा. आणि या प्रकारे तो पाप करत नसला तरी जे आहे मृत्यू त्याच्यावर राज्य करू लागले. Here God reveals himself as a living God. यहाँ वो परमेश्वर अपने आप को जीवित परमेश्वर होकर प्रकट करता है. आणि या ठिकाणी तो परमेश्वर जिवंत देव होऊन तो स्वतःच प्रकट करत आहे. God is the Lord, God of the living. हमारा परमेश्वर जीवितों का परमेश्वर है. आपला परमेश्वर जिवंताचा परमेश्वर आहे. Whatever is mentioned about God, everything is mentioned life, living and so on. जो कुछ परमेश्वर के बारे में बताया गया है, लिखा गया है, वो सब जीवित है. आणि जे काही परमेश्वराप्रित्यर्थ लिहिण्यात आलेले आहे, परमेश्वरासाठी लिहिण्यात आलेले आहे, ते सर्व काही सजीव आहे, जिवंत आहे. It's mentioned as a living God, वो जीवित परमेश्वर है. आणि तो जिवंत परमेश्वर आहे. living oracles, जीवित सिद्धांत है. आणि जिवंत ते सिद्धांत आहे. living waters, जीवित पानी जल है. जिवंत पाणी आहे. etc., etc. So many things are mentioned as living, living, living. ऐसे कई बातें जीवन जीवन कर कर उल्लेख किया गया है. आणि असे अनेक गोष्टी जिवंत जिवंत असे उल्लेख करण्यात आलेले आहे. Sometimes you may be dead in your sins and trespasses. कई बार आप अपने अधर्म और पाप में मरा हुआ अवस्था में रह सकते होंगे. आणि कदाचित तुम्ही जे आहे तुमच्या अधर्मामध्ये अनितीमध्ये पापामध्ये मरण पावले असाल. Even about hope it is mentioned lively hope. आशा के बारे में भी ऐसा लिखा है, जीवित आशा. आणि आशा विषयी देखील जे आहे असे लिहिण्यात आलेले आहे, जिवंत आशा. I'll just mention 4 or 5 things about as to what this living God able to do. मैं 3 या 4 या 5 बातें ये जीवित परमेश्वर क्या कर सकता है कर आपके सामने बोलना चाहता हूँ. आणि 3-4 गोष्टी ज्या आहे हा जिवंत देव काय करू शकतो याबद्दल मी तुम्हाला आज सांगेन. We are not speaking history, we are speaking experience. We are speaking the true word of God. हम इतिहास को नहीं बोल रहे हैं, बल्कि हम अनुभव को, परमेश्वर के वचन आपके सामने रखते हैं. आणि जे आहे आम्ही जे इतिहास काही सांगत नाही, परंतु जे अनुभव आहे जिवंत देवाबद्दल आम्ही ते सांगत आहोत. Jesus mentioned while he was in this world, what I speak unto you, I speak unto all. मैं यीशु मसीह जब इस संसार में रहने के समय उसने ऐसे कहा, जो कुछ मैं तुमसे कहता हूं वो मैं सबसे कहता हूं. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना सांगितले आहे, जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सर्वांना मी सांगत आहे. The word of God which is given for you, it is for you, for your children and for your next generation also, for all those who are there till the coming of the Lord. जो वचन आपके लिए दिया गया है वो आपके लिए है, आपके वंश के लिए है और प्रभु के आगमन तक आने वाले हर एक जातियों के लिए उसका वचन है. आणि जे काही वचन तुम्हाला देण्यात आलेले आहे ते तुम्हाकरिता आहे, तुमच्या वंशजाकरिता आहे, तुमच्या भविष्यासाठी आहे आणि देवाच्या आगमनापर्यंतच्या सर्व लोकांकरिता आहे. In sundry manner and diverse ways, God spoke to his people bit by bit, part by part. परमेश्वर अपने लोगों के साथ कई भागों से, कई अनुभव से समय समय पर उनके साथ बर्ताव करता रहा. आणि परमेश्वर वेगवेगळ्या अनुभवाने वेगवेगळ्या घटनेने मनुष्यासोबत परमेश्वर बोलत राहिला. First of all, when we turn to the book of Deuteronomy chapter 5 verse 26. प्रथम तौर से व्यवस्था विवरण 5वां अध्याय के 26वें वचन में आने से, आणि सर्वात प्रथम अनुवादाचे पुस्तक 5 अध्याय याच्या 26व्या वचनाकडे पाहिले असता The living God speaks to us. वहां जीवित परमेश्वर हमारे साथ बात करता है करके हम देखते हैं. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की जिवंत परमेश्वर आपल्या सोबत बोलू शकतो. क्योंकि सारे प्राणियों में से कौन ऐसा है जो हमारे समान जीवित और अग्नि के बीच में से बोलते हुए परमेश्वर का शब्द सुनकर जीवित बचा रहे. तरी आम्ही अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून जिवंत राहिलो, तसा प्राणी मात्र पैकी दुसरा कोणी जिवंत राहिला आहे काय? For who is there of all flesh that hath heard the voice of the living God speaking out of the midst of the fire as we have and lived? Praise be to God. परमेश्वर की स्तुति हो. देवाचे नावास धन्यवाद असो. Living God is one who speaks. जीवित परमेश्वर वो है जो हमारे बीच में हमारे साथ बोलता है. आणि जिवंत देव तो आहे जो सजीव होऊन जिवंत होऊन आपल्या सोबत बोलतो. Dear children of God, you are not here by chance, you must understand. परमेश्वर के बच्चों, ये बात को हमें समझना है कि आप अकस्मात इस जगह में नहीं आए हैं.
आणि प्रिय देवाच्या लेकरांनो, तुम्हाला हे समजावे लागेल की तुम्ही स्वतःहून या ठिकाणी आले नाही. God has brought you here with a specific purpose. परमेश्वर ने आपको एक उद्देश्य के साथ इस स्थान में लेकर आया है. परमेश्वर एका उद्देशासहित तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. God has a wonderful plan concerning you and your family. प्रभु आपके प्रति और आपके परिवार के प्रति एक सुंदर योजना ठहरा कर रखा है. आणि परमेश्वर तुमच्या प्रित्यर्थ आणि तुमच्या कुटुंबासाठी एक चांगले उद्देश त्याने नेमून ठेवले आहे. The whole world is going towards perdition and destruction. ये पूरा संसार विनाश की ओर और नाश की ओर बढ़ रहा है. हे पूर्ण जग जे आहे विनाशाकडे नाशाकडे जात आहे. But God has chosen you that you may understand what this truth is. लेकिन प्रभु ने आपको चुना है ताकि आप समझ सके कि ये सच्चाई क्या है. परंतु परमेश्वराने तुम्हाला निवडून घेतले आहे की हे सत्य काय आहे हे तुम्ही जाणावे. God speaks to you through visions and dreams. प्रभु आपके साथ दर्शन से स्वप्न से बात करता है. परमेश्वर तुमच्या सोबत दर्शनाने स्वप्नाद्वारे बोलतो. As you heard in the testimonies during these days. इन दिनों में जैसे आपने गवाही में सुना था, आणि या दिवसांमध्ये ज्या प्रकारे तुम्ही साक्षीमध्ये ऐकला, God speaks to them through visions and dreams. प्रभु उनके साथ दर्शन से स्वप्न से वो बातें करता है. परमेश्वर त्या सोबत जे आहे स्वप्नाद्वारे दर्शनद्वारे बोलत असे. God distinctly speaks to you in your ears. प्रभु आपके कानों में स्पष्ट रीति से बोलता है. आणि परमेश्वर स्पष्टरित्या तुमच्या कानामध्ये बोलतो. God speaks to you through the songs that we sing. प्रभु हम गाने वाले गीतों के द्वारा आपके साथ बात कर सकता है. आपण जे गाणे गात आहोत त्या गीतांच्या द्वारे परमेश्वर आपल्या सोबत बोलतो. God speaks to you through the servant of God. प्रभु आपके साथ अपने दासों के द्वारा बात कर सकता है. परमेश्वर तुमच्या सोबत त्याच्या दासांच्या द्वारे बोलतो. God speaks to you by prophecies. प्रभु आपके साथ भविष्यवाणी के द्वारा बात करता है. परमेश्वर भविष्यवाणीच्या द्वारे तुमच्या सोबत बोलू शकतो. Sometimes God speaks to you even through small children. कई बार आप एक छोटे बच्चे के द्वारा भी आपसे प्रभु बात कर सकता है. आणि काही वेळेमध्ये लहान लेकरांच्या द्वारे देखील परमेश्वर तुमच्या सोबत बोलू शकतो. In 2 Kings chapter 5 we see about a leper called Naaman. आप दूसरा राजा 5वां अध्याय में वहाँ एक कोढ़ी नामान के बारे में आप पढ़ सकते हैं. आणि जे आहे दुसरे राजा 5 अध्यायामध्ये कुष्ठरोगी नामानाविषयी आपण पाहतो. A little maid, she spoke to him about the living God. एक छोटी दासी जो थी उसको जीवित परमेश्वर के बारे में प्रकट किया. आणि एक लहानशी दासी होती, त्या तिने जे आहे जिवंत देवाविषयी प्रकट केले. When he obeyed the word of God, he was cleansed. जब उसने परमेश्वर के वचन के लिए आज्ञा मानी तब वो पूरी तरह से शुद्ध हो गया. आणि जेव्हा तो पूर्णपणे देवाची आज्ञा पालन करण्याकरिता सोपून दिले तेव्हा तो परिपूर्ण शुद्ध झाला. The word of God is given to you. वो परमेश्वर का वचन आपके लिए दिया गया है. आणि परमेश्वराचे वचन तुम्हास देण्यात आलेले आहे. God was gracious enough to give us the Bible. परमेश्वर बहुत ही अनुग्रहकारी हमारे हाथ में ये पवित्र शास्त्र को सौंपा है. आणि परमेश्वर खूप कनवाळू कृपाळू आहे. हे पवित्र शास्त्र तो आपल्याला दिलेला आहे. Many of us do not understand as to what power is stored in this Bible. आप में से कई लोग ये पवित्र वचन के भीतर रहने वाला वो धन को पहचानते ही नहीं. आणि तुमच्यातील अनेक लोक जे आहे या पवित्र शास्त्रामध्ये असलेले धन तुम्ही समजू शकत नाही. I mention about this everywhere, wherever I go. मैं जहाँ कहीं जाता हूँ इसके बारे में मैं बोलता हूँ. आणि जेथे कुठे मी जातो त्या ठिकाणी याबद्दल मी सांगतो. When I was serving the Lord in Dubai, मैं जब दुबई में सेवा कर रहा था, जेव्हा मी दुबई मध्ये सेवा करीत होतो, I think probably Pastor Zachariah also knows about it. उसके बारे में हमारे पास्टर जकरिया भी इसके बारे में जानते हैं. आणि याविषयी जे आहे पास्टर जकरिया यांना देखील माहिती आहे. We all male members had gone out for visiting. हम सारे भाई लोग मिलकर एक दिन मुलाकात के लिए विजिटिंग के लिए हम बाहर निकले. आणि एक दिवस जे आहे आम्ही सर्व बंधू मिळून जे आहे भेटीसाठी बाहेर गेलो. So then only 2 sisters were there. वो केवल 2 बहन लोग थी. आणि त्या वेळेमध्ये फक्त 2 सिस्टर बहिणी होते. They brought a possessed lady there. और उन्होंने एक भूतग्रस्त बहन को वहां लेकर आया. आणि त्या ठिकाणी जे आहे भूतग्रस्त एका बहिणीला त्या ठिकाणी घेऊन आले. We male members had gone out, but sisters did not know what to do. हम सारे भाई लोग घर मुलाकात के लिए बाहर निकल गए. केवल 2 बहन लोग हैं, वे नहीं जान रही कि क्या करना है. आणि जे आहे आम्ही भेट घेऊन जे आहे आम्ही सर्व बंधू बाहेर निघून आलो. परंतु हे 2 जे बहिणी होते त्यांना कळत नव्हते की आता काय करायचे आहे. Husband and wife had come there.
पति और पत्नी दोनों वहां पहुंचे। आणि पती व पत्नी दोघे त्या ठिकाणी आले. She was behaving in a funny way. वो तो बावला होकर वो बर्ताव कर रही है। आणि ती जी आहे वेड्यासारखी ती वावरत होती. Then elder sister asked the younger sister, go and get that Bible. तब बड़ी बहन जो है छोटी बहन को देखकर कही, तू जाकर वो बाइबल लेकर आ। आणि ती जी मोठी बहीण आहे लहान बहिणीला म्हणाली की तू जाऊन जे आहे ते पवित्र शास्त्र घेऊन ये. You know what this possessed lady did? तब ये भूतग्रस्त ये स्त्री जो थी उसने क्या किया आप जानते हो? आणि हे भूतग्रस्त जी बहीण होती ही काय केली तुम्हाला ठाऊक आहे काय? Went after that young sister. वो छोटी बहन के पीछे पीछे वो चली गई आणि त्या लहान बहिणीच्या मागे मागे ती गेली. Don't touch that Bible. Don't bring that Bible. उसको देखकर कहने लगी, बाइबल लेकर नहीं आना, उसको छूना भी नहीं। आणि ती त्याला म्हणू लागली की ते बायबल तू स्पर्श करू नको, ते घेऊन देखील येऊ नकोस. When Satan looks at the word of God, he trembles. जब शैतान परमेश्वर के वचन को देखता है तो वो गिड़गिड़ाता है, डर जाता है। आणि जेव्हा शैतान पवित्र शास्त्राकडे देवाच्या वचनाकडे पाहतो तेव्हा तो कंपायमान होतो, तो घाबरून जातो. That is why it is mentioned as lively oracles. इसलिए इसको जीवित सिद्धांत कर कहा गया है। यास्तव या पवित्र शास्त्राला जिवंत सिद्धांत म्हणण्यात आलेले आहे. It's not a grandma story or a fable. ये केवल कोई बूढ़ी कहानी नहीं है या कोई बना हुआ कहानी नहीं। आणि हे काहीतरी बनविलेले बनावट केलेले गोष्ट किंवा कथा नाही. You know, when you pray, what happens? आप जानते हो जब आप प्रार्थना करते हो तो क्या होता है? तुम्हाला माहित आहे का तुम्ही प्रार्थना करीत असताना काय होते? As a servant of God mentioned once. एक बार एक सेवक ने इसके बारे में ऐसे कहा, आणि एक सेवक याविषयी अशा प्रकारे सांगितले, When you pray, you speak to God. जब आप प्रार्थना करते हैं तो आप प्रभु के साथ बात करते हो। जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत बोलता. But when you read the Bible, God speaks to us. लेकिन जब आप पवित्र वचन पढ़ते हो तो प्रभु हमारे साथ बातें करता है। परंतु जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वचन वाचता तेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत बोलतो. May I repeat once more? मैं और एक बार इसको दोहराना चाहता हूँ। मी आणखी एकदा सांगू इच्छितो. God who speaks from the fire. जो परमेश्वर आग से हमसे बात करता है आणि जो परमेश्वर अग्नीच्या मधून आपल्या सोबत बोलतो. When we pray, we speak to God. जब हम प्रार्थना करते हैं तो हम प्रभु से बात करते हैं। आणि जेव्हा आपण प्रार्थना करीतो तेव्हा आपण परमेश्वरासोबत बोलतो. When we read the word of God, God speaks to us. लेकिन जब हम पवित्र वचन को पढ़ते हैं वो परमेश्वर हमसे बात करता है। परंतु जेव्हा आपण देवाचे वचन पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा परमेश्वर आपल्या सोबत बोलतो. It is by the word of God. God has created heaven and earth and everything underneath. ये परमेश्वर के वचन के द्वारा ही आकाश, पृथ्वी और पृथ्वी के हर एक बातों को प्रभु ने बनाया। आणि या वचनाच्या द्वारे देवाच्या वचनाच्या द्वारे आकाश, नभोमंडळ, सर्व पृथ्वी याची सृष्टी त्याने केली आहे. In Hebrews chapter 1 it is mentioned, who sustaineth all things by the power of his word. इब्रानी के पत्री का पहला वचन में वो अपने वचन के असीम सामर्थ के द्वारा हर एक वस्तुओं को काबू में रखा है। आणि इब्री लोकास पत्र पहिल्या अध्यायामध्ये पाहू शकतो त्याच्या वचनाच्या सामर्थ्याने सर्व काही तो स्वाधीन ठेवलेला आहे. Today God is going to speak to you. आज प्रभु आपके साथ बात कर रहा है। आज परमेश्वर तुमच्या सोबत बोलत आहे. If he has not already spoken to you, यदि वो पहले से ही आपके साथ नहीं बोला है तो जर तो आधीपासून तुमच्या सोबत बोलत नसेल तर stay tuned to listen to the word of God. आप परमेश्वर के वचन को सुनने के लिए आप ध्यान लगाइएगा। आणि तुम्ही देवाचे वचन ऐकण्याकरिता, देवाची वाणी ऐकण्याकरिता आपले कान द्या. When the living God speaks to you, he'll enliven you. He'll change your condition, the dead state. जब वो जीवित परमेश्वर आपसे बात करेगा तो वो परमेश्वर आपको जिलाएगा, आपका मरा हुआ अवस्था से आपको पूरी तरह से बदल देगा। आणि जेव्हा तो जिवंत परमेश्वर तुमच्या सोबत बोलेल तुमचे मृत शरीर तो जिवंत करेल, पुनरुत्थित करेल. Praise be to God. मसीह की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद We all असो. know about the story of Lazarus and who was dead and buried for 4 long days. हम सब लोग लाजर के कहानी को जानते हैं जो मर गया था और गाड़कर 4 दिन बीत गया था। आणि आपण आपल्या सर्वांना ठाऊक आहे लाजरस जो मेलेला होता आणि मरून त्याला 4 दिवस झाले होते आणि कबरेत त्याला ठेवण्यात आलेले होते. What does Martha say? मार्था ने क्या बोली? आणि मार्था काय म्हणाली? Lord, already 4 days. By now he stinks. उसने प्रभु को देखकर कहा, प्रभु 4 दिन बीत गया है, अब तो बदबू आएगी। आणि पहा प्रभू 4 दिवस झाले
झाले आहे, तो मरण पावलेला आहे, त्यातून आता गंध येत असेल. They were so poor, they did not have money for embalming. वे लोग इतना गरीब थे कि उनको मसाज पट्टी बांधने का भी पैसा उनके पास नहीं था. आणि ते इतके गरीब होते की ते जे आहे गंधरस त्यात टाकू शकले नाही. Praise be to God. ईश्वर की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. By now he stinks. अब तक तो वो बदबू मारता होगा. आणि आता दुर्गंध येत असेल. God who speaks through fire. हमारा परमेश्वर जो आग से बोलता है, आपला परमेश्वर अग्नीतून बोलतो. Open with the loud voices, Lazarus, come out. उसने ऊंचे आवाज से पुकार कर कहा, ए लाजर तू बाहर निकल. आणि तो उंच स्वराने ओरडून म्हणाला, लाजरा बाहेर ये. He came back to life. वो तुरंत जीवित हो गया. आणि तो लागलास, तो जिवंत झाला. We can mention about so many instances where people who are dead have come back to life. हम ऐसे कई घटना को बता सकते हैं जहां लोग मर गए और वापस वो जीवित हुए. आणि असे अनेक घटना मी सांगू शकतो ज्या ठिकाणी लोक मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले. It will raise you, it will deliver you from your dead spiritual state first of all. वो आपको जिलाएगा और आपके आत्मिक तौर से उस मरण अवस्था से आपको वो जी उठाएगा. आणि तुम्हास तो जिवंत करेल, संजीवित करेल आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाची जीवनास देखील तो जिवंत करेल. Second, what does this living God do? दूसरा, ये जीवित परमेश्वर क्या करता है? आणि दुसरे, हा जिवंत देव काय करीतो? When we turn to the book of Hebrews chapter 9 verse 14, जब आप इब्रानी की पत्रिका 9 अध्याय के 14 वचन में आते हो, जेव्हा इब्री लोकास पत्र 9 अध्यायाच्या 14व्या वचनाकडे आपण पाहतो, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. तो मसीह का लहू जिसने अपने आप को सनातन आत्मा के द्वारा परमेश्वर के सामने निर्दोष ठहराया, तुम्हारे विवेक को मरे हुए कामों से क्यों न शुद्ध करेगा, ताकि तुम जीवते परमेश्वर की सेवा करो. How much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, purge your conscience from dead works to serve the living God? He wants you to serve the living God. वो ये चाहता है कि आप जीवित परमेश्वर की सेवा करो. आणि तो इच्छितो की तुम्ही जिवंत देवाची सेवा करा. Before that, he does a work of cleansing in your life. उसके पहले वो आपके जीवन में एक शुद्धता का कार्य करना चाहता है. आणि त्याआधी तुमच्या जीवनामध्ये एक शुद्धतेचे कार्य तो करू इच्छितो. A child of God, he came down into this world, living God came down into this world and gave his life for the sake of mankind. प्रिय परमेश्वर के बच्चों, ये जीवित परमेश्वर स्वर्ग से नीचे उतर आया ताकि मानव जाति को जीवन दे. आणि जो आहे हा जिवंत परमेश्वर स्वर्गातून खाली उतरून आला यासाठी की मनुष्यासाठी एक जीवन द्यावे. That the living God may give you life, he had to die. वो जीवित परमेश्वर आपको जीवन देने के लिए आप मृत्यु को लिया. आणि तो जिवंत परमेश्वर तुम्हास जीवन देण्याकरिता तो स्वतः मरण पावला. But what does he say in book of Revelation chapter 1 verse 18? लेकिन वो प्रकाशित वाक्य पहला अध्याय के 18 वचन में वो आप क्या कहता है? परंतु प्रकटीकरणाचे पुस्तक पहिले अध्याय याच्या 18व्या वचनात तो काय सांगत आहे? Death could not keep him down. वो मृत्यु उसको अपने वश में नहीं रख सका. आणि ते मृत्यू त्याला त्याच्या वशामध्ये ठेवू शकले नाही. So he was raised up from the dead. वो मुर्दों से वो जी उठा. आणि तो मेलेल्यातून जिवंत झाला आहे. What for? क्यों? किस लिए? का? कशासाठी? That you may serve the living God. ताकि आप उस जीवित परमेश्वर का सेवा कर सको. यास्तव की तुम्ही जिवंत देवाची सेवा करावी. Believers in their capacity and servants of God in their capacity. सेवक लोग अपने दर्जा में और विश्वासी लोग अपने दर्जे में उसका सेवा करे. आणि सेवक त्यांच्या दर्जेमध्ये, विश्वासी त्यांच्या पदामध्ये देवाची सेवा करावे. Are you washed by the precious blood of Jesus? हम उस यीशु मसीह के बहुमूल्य लहू के द्वारा शुद्ध किए गए. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने शुद्ध झालो आहोत. What is mentioned in 1 John chapter 1 verse 7? पहला यूहन्ना पहला अध्याय के 7वें वचन में क्या लिखा गया है? योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 7व्या वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? In the Old Testament, they used to slaughter animals for the redemption of their sin, for the cleansing of their sin. पुराने नियम में
शुद्धता के लिए वे लोग पशुओं का बलिदान करते थे। आणि जुन्या करारामध्ये जे आहे शुद्धतेकरिता पवित्रतेकरिता ते प्राण्यांचे रक्त वाहवत असत. But the guilt of sin always remained. लेकिन पाप का दोष उनके भीतर हरदम पाया गया। परंतु पापाचे जे दोष आहे सदैव त्यांच्या वर होते. But he offered himself as a sacrifice. लेकिन उसने अपने आप को बलिदान होकर समर्पण किया। परंतु तो स्वतः जे आहे आपल्याकरिता स्वतः अर्पण केलेला आहे. As a spotless sacrifice. एक निर्दोष बलि होकर, एक निर्दोष अर्पण होऊन, That you may serve the living God. ताकि आप उस जीवित परमेश्वर का सेवा करो। यास्तव की तुम्ही जिवंत देवाची सेवा करावी. Wherever you are seated, just confess all your sins and say, Jesus, wash me of my sins. आप जहां कहीं बैठे क्यों ना हो, आप वहां से इकरार करो, प्रभु मेरे सारे पापों से मुझे शुद्ध कर। आणि तुम्ही जेथे कुठे बसला असाल तुम्ही तेथून परमेश्वराला आरोळी मारा, हे परमेश्वरा माझे सर्व पापके क्षमा कर. In 1 John chapter 1 verse 9, what do we read? पहला यूहन्ना पहला अध्याय के 9वें वचन में क्या पढ़ते हैं? योहानाचे पहिले पत्र पहिले अध्याय 9व्या वचनात आपण काय वाचतो? If we confess our sins, he is faithful to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. जब हम अपने पापों को मान लेंगे तो वो हमारे पापों को क्षमा करने और हमें अधर्म से शुद्ध करने में विश्वास योग्य और धर्मी है। जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील. Are you tormented by the guilt of sin? क्या आप पाप के उस दोष में हर दिन सताए जा रहे हैं? काय तुम्ही त्या पापाच्या दोषाने प्रत्येक दिवस तुम्हास सताव होत आहे काय? I've done that, I've done this, what can I do? मैं ये पाप को किया, वो पाप को किया, मैं भी क्या कर सकता हूँ? आणि मी हे पाप केलेले आहे, ते पाप केलेले आहे, आता मी काय करू शकतो? I don't have peace, I don't have rest in my life. मेरे जीवन में शांति नहीं, मेरे जीवन में विश्राम नहीं। आणि माझ्या जीवनामध्ये एक शांती नाही, माझ्या जीवनामध्ये एक विसावा नाही. The blood of Jesus is in our midst tonight. आज रात के समय यीशु मसीह का लहू हमारे बीच में है। आज रात्री प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्यामध्ये आहे. As we read from book of 1 John chapter 1 verse 7. पहला यूहन्ना पहला अध्याय के 7वें वचन को पढ़ने के समय योहानाचे पहिले पत्र पहिल्या अध्याय 7वें वचनानुसार The blood of Jesus cleanses us from all unrighteousness. वो यीशु मसीह का लहू हमारे सारे अधर्मों से हमें शुद्ध करता है। येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. Third, what do we read in the book of Joshua chapter 3 verse 10? और यहोशू का पुस्तक 3 अध्याय के 10वें वचन में तीसरा हम क्या देख सकते हैं? योशुआचे पुस्तक 3 अध्याय 10व्या वचनामध्ये आपण तिसरी गोष्ट काय पाहू शकतो? यहोशुआ म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिवी, परिजी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यास तो तुमच्या पुढून खात्रीने हाकून देईल, हे यावरून तुम्हास कळून येईल. और यहोशू कहने लगा कि इससे तुम जान लोगे कि जीवित ईश्वर तुम्हारे मध्य में है, Read verse 16 also. उसके 16 वचन भी पढ़िए। और वह तुम्हारे सामने से निस्संदेह कनानियों, हित्तियों, हिव्वियों, परिज्जियों, गिर्गाशियों, एमोरियों और यबूसियों को उनके देश में से निकाल देगा। तब जो जल ऊपर की ओर से बहा आता था वो बहुत दूर अर्थात आदाम नगर के पास जो सारतान के निकट है रुककर एक ढेर हो गया और दीवार सा उठा रहा, और जो जल अराबा का ताल जो खारा ताल भी कहलाता है उसकी ओर बहा जाता था वो पूरी रीति से सूख गया। Enough. Praise be to God. ईश्वर की स्तुति हो। देवाचे नावास धन्यवाद असो. So what is happening? What is the living God doing here? यहाँ जीवित परमेश्वर क्या कर रहा है? या ठिकाणी जिवंत देव काय करीत आहे? Jordan was divided before them. ये यर्दन नदी दो भागों कर विभाजित हो गया। आणि जी यर्दन नदी आहे ती दुभागलेली आहे. Praise be to God. ईश्वर की स्तुति हो। देवाचे नावास धन्यवाद असो. Spiritually speaking, आत्मिक तौर से आध्यात्मिक रीत्या you may have so many hindrances for your spiritual progress. आपके आत्मिक जीवन के बढ़ोतरी के लिए शायद आपके सामने कई रुकावट हो सकता है। आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता अनेक अडखळे दिसून येत असतील. Jordan shows trials and temptation. ये यर्दन जो है वो परीक्षा और आजमाइशों को दिखाता है। आणि हे जे यार्देन नदी आहे परीक्षा आणि समस्या से दर्शविते. Because it is clearly mentioned the word of God that Jordan flows all its bank during the harvest. क्योंकि परमेश्वर का वचन स्पष्ट रीति से कहता है कि यह यर्दन नदी
हर मौसम में कडारों के ऊपर वो बहती रहती है। आणि जे आहे पवित्र शास्त्र सांगत आहे यार्देनची नदी आहे प्रत्येक ऋतूमध्ये ती पाण्याने वाहत राहते. No way to cross that. उसको पार नहीं करना नामुमकिन, उसको पार करना नामुमकिन है। आणि त्याला पार करणे जे आहे शक्य नाही. Now Jordan is opening up for them. उनके लिए ये यर्दन खुल गया आणि त्यांच्याकरिता हे यार्दन जे आहे दुभागले आहे. What is curtailing your spiritual progress? आपके आत्मिक जीवन के लिए क्या रुकावट है? आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता काय अडखळण आहे? Who is hindering you from going forward in your spiritual life? कौन आपके आत्मिक जीवन के बढ़ोतरी के लिए रुकावट होकर पाया जा रहा है? आणि कोण तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता अडखळण होत आहे? Living God is in our midst tonight. वो जीवित परमेश्वर हमारे बीच में इस रात के समय उपस्थित है। आणि तो जिवंत देव आज रात्री आपल्यामध्ये उपस्थित आहे. Sometimes it may be spiritual needs, sometimes it may be physical needs, sometimes it may be material needs. कई बार आत्मिक तौर से, कई बार अक्षरी तौर से, कई बार भौतिक तौर से ये यर्दन हमारे रुकावट होकर रह सकता है। आणि काही वेळेमध्ये ऐहिकरित्या शारीरिकरित्या हे जे यार्दन आहे आपल्यासाठी अडखळण्याचे कारण बनत असेल. Living God is in our midst. वो जीवित परमेश्वर हमारे बीच में है। जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये आहे. No human being is your enemy, you must understand. आप ये बात को समझ लेना, कोई मनुष्य हमारा दुश्मन नहीं। आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही मनुष्य आपला दुश्मन शत्रू नाही. Don't pray against them. Do not pray against them. उनके विरोध में प्रार्थना नहीं करना। त्यांच्या विरोधामध्ये प्रार्थना करू नका. A believer sister came to a pastor. एक बार एक विश्वासी बहन एक पास्टर के पास पहुंची। आणि एक विश्वासी बहीण जी आहे एका पास्टरांकडे आली. So then she said, Pastor, I've got a good news today. पास्टर जी, मेरे पास एक शुभ संदेश आज है। आणि आज माझ्याकडे एक शुभ संदेश आहे. He was wondering what that good news was. पास्टर ऐसे अचंभे हो गए, आज उसका शुभ संदेश क्या है? आणि पास्टरजी आश्चर्यचकित झाले आणि विचारले, हे शुभ संदेश काय आहे? He thought she had got a new job. शायद पास्टर जी को ऐसा लगा शायद उसको एक नया काम मिला होगा। पास्टरजींना वाटले की कदाचित जी आहे तिला एक चांगली नोकरी मिळाली असेल. Or she had built a house. नहीं तो शायद अपने घर का नया घर बांधी होगी। नाहीतर कदाचित जे आहे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम झाले असेल. Third thing he thought was probably she has conceived. शायद और तीसरा उनको ऐसा लगा कि वो गर्भ धारण कर ली होगी। आणि कदाचित जे आहे ती गर्भावस्थेमध्ये राहिली असेल असे त्यांना वाटले. None of these things. लेकिन इनमें से कुछ भी नहीं। परंतु त्यातील काही नाही. What is that good news? He asked her. तो फिर ऐसे पूछा, फिर आपका शुभ संदेश क्या है? आणि त्यांनी विचारले की तुमचे शुभ संदेश काय आहे? Pastor, the good news is my mother-in-law passed away. उसने ऐसे कहा, पास्टर जी शुभ संदेश तो यह है मेरा सासू मां चल पड़ी। आणि शुभ संदेश हे आहे माझी जी सासू आहे ती मरण पावली आहे. That is not good news. That is not good news. वो शुभ संदेश नहीं है। आणि हे शुभ संदेश नव्हे. Mother-in-law must be there. Daughter-in-law must be there for your perfection. आपके सिद्धता के लिए आपका सासू, आपका बहू बहुत ही अनिवार्य है। आणि तुमच्या सिद्धतेकरिता तुमची सासू गरजेची आहे. Demonic powers are hindering you to from pressing forward in your spiritual life. शैतान के कई शक्तियां आपके आत्मिक जीवन के उन्नति के लिए रुकावट होकर पाई जाती है। आणि शैतानाचे अनेक जे शक्ती आहे तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता ते अडखळून येतात. On the other side of Jordan is that beautiful land of Canaan flowing with milk and honey. जब इस यर्दन को पार करके उस तरफ जाने के समय वहां एक सुंदर कनान जहां दूध और मधु बहता है, उस अनुभव को वहां देख सकते हैं। आणि यार्देनेच्या पलीकडे एक सुंदर देश आहे, कनान आहे, ज्या ठिकाणी दूध आणि मधाचे प्रवाह वाहते. I am not able to press forward in my spiritual life. मैं अपने आत्मिक जीवन में आगे की ओर नहीं बढ़ पा रहा हूं। आणि मी माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे वाढू शकत नाहीये. I am not able to love my enemies. मैं अपने दुश्मन को प्रेम नहीं कर पाता। मी माझ्या शत्रूवरती प्रेम करू शकत नाही. I am not able to pray as before. मैं पहले के समय प्रार्थना नहीं कर पाता हूं। मी आधीप्रमाणे प्रार्थना करू शकत नाही. My children don't obey me. मेरा बच्चे मेरा आज्ञा नहीं मानते हैं। माझे मुलं माझी आज्ञा पालन करत नाही. I don't have a proper job. मेरे लिए एक अच्छा काम नहीं है। माझ्यासाठी एक चांगली नोकरी काम नाही. Will you believe the word of God? क्या आप परमेश्वर के वचन के ऊपर विश्वास करोगे? काय तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास करीता काय? Joshua looks at the children of Israel and says, यहोशू इस्राएल लोगों को देखकर ऐसे कहता है। आणि यहोशुआ इस्राएल लोकांकडे पाहून बोलत आहे, सांगत आहे. sometimes it may be oppression of sickness
sickness. शायद कई बार बीमारी से ग्रस्त होकर आप दबाए गए होंगे, आणि कदाचित आजाराच्या द्वारे ग्रस्त होऊन तुम्ही दाबले गेले असाल. A power of backsliding may be pulling you backward. पीछे हटने का आत्मा आपको पीछे की ओर खींचता होगा. आणि मागे पडणारी जी आत्मा आहे तुम्हास मागे ओढत असेल. Lord, living God is with us tonight. लेकिन इस रात के समय वो जीवित परमेश्वर हमारे पास है. परंतु आज रात्री जिवंत परमेश्वर आपल्या समोर आहे. You would have fasted, you would have prayed, you would have testified, you would have confessed, nothing would have happened. शायद आप उपवास ले होंगे, आप प्रार्थना किए होंगे, आप गवाही दिए होंगे, लेकिन कुछ उसके द्वारा बदल नहीं. कदाचित तुम्ही प्रार्थना केला असाल, उपवास घेतले असाल, औषध देखील घेतले असाल, परंतु त्याद्वारे काही बदल झाले नाही. I believe in the living God. लेकिन मैं जीवित परमेश्वर के ऊपर विश्वास करता हूँ. परंतु मी जिवंत देवावरती विश्वास I करीतो. believe in God who has created the heaven and the earth and the whole universe. मैं उस परमेश्वर जिसने आकाश, पृथ्वी और पूरे ब्रह्मांड को सिरजाया, उसको मैं विश्वास करता हूँ. आणि त्या परमेश्वरावरती विश्वास करीतो ज्याने आकाश, पृथ्वी व सर्व नभोमंडळ तयार केले. All that you have to do is be with the servants of God. आप सब में एक ही बात करना अनिवार्य है, सेवकों के साथ जुड़े रहो. आणि सर्वांमध्ये एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे, सेवकांच्या सहभागितेमध्ये राहा. Look at the priests who are carrying the ark of the covenant. जो याजक वाचा को संदूक को लिए हुए हैं, उनकी ओर अपने आंख को लगाए रखना. आणि जे याजक कराराचा खोश घेतलेला आहे त्यांच्याकडे आपली दृष्टी ठेवा. Jordan will open up for you. यर्दन आपके लिए अलग हो जाएगा. आणि जे यार्दन आहे तुमच्यासाठी दुभागले जाईल. What do we read in Psalms 114 verse 3? भजन 114 तीसरा वचन क्या कहता है? 114वें स्तोत्र त्याचे तिसरे वचन काय सांगते? Oh Jordan, what has happened to you? हे यर्दन, तेरा क्या हो गया? हे यार्दन, तुझे काय झाले? Everything was blocked. How come everything has opened up now? ये सब कुछ बंधा हुआ था, अभी कैसे सब कुछ खुल गया है? आणि सर्व बांधले गेलेले होते, आता कसे ते मोकळे झाले आहे? हे पाहून समुद्र पळाला, यार्देन मागे हटली. हे समुद्र तुझे क्या हुआ कि तू भागा, और हे यर्दन तुझे क्या हुआ कि तू उल्टी बही. What ailed thee, O thou sea, that thou fleddest, thou Jordan, that thou wast driven back? Praise be to God. मिश्र की स्तुति हो. Jordan was driven back. ये यर्दन उल्टा भाग गया. आणि यार्देन जे आहे मागे जे आहे ते वाहत आहे. Were the redeemed children of God to pass over? छुड़ाए हुए परमेश्वर के इस प्रभु के लोग, इस्राएल लोग उसके बीच में से आगे बढ़ गए. आणि सोडविण्यात आलेले देवाचे लोक त्यातून जाऊ शकले. God will do things which are supernatural, you must understand. प्रभु आपके लिए अनोखा कार्य करेगा, आपको समझना है. आणि परमेश्वर तुमच्याकरिता अद्भुत महान कृत्य करेल, हे तुम्हाला समजावे लागेल. Fourthly, what do we read? चौथा हम क्या पढ़ते हैं? आणि चौथे आपण काय वाचतो? In the book of Daniel chapter 6 verse 20. दानियल का पुस्तक 6वां अध्याय के 20वां वचन. दानिएलाचे पुस्तक 6 अध्यायाचे 20वें वचन. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाचे सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस, त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? जब राजा गड्ढे के निकट आया, तब शोक भरी वाणी से चिल्लाने लगा और दानियल से कहा, हे दानियल, हे जीवते परमेश्वर के दास, क्या तेरा परमेश्वर जिसकी तू नित्य उपासना करता है तुझे सिंहों से बचा सका है? And when he came to the den, he cried with a lamentable voice unto Daniel. And the king spake and said to Daniel, O Daniel, servant of the living God, is thy God whom thou servest continually able to deliver thee from the lions? Praise be to God. मिश्र की स्तुति हो. देवाचे नावास धन्यवाद असो. God shut the mouth of hungry lions, starving lions, you must understand. आप ये समझना होगा कि परमेश्वर ने वो भूखे सिंह के मुंह को प्रभु ने बंद कर दिया. आणि तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल, जो भुकाने भरलेला सिंह होता त्याचे मुख परमेश्वराने बंद केले. When you serve that living God, जब आप उस जीवित परमेश्वर का सेवा करोगे, जेव्हा तुम्ही त्या जिवंत देवाची सेवा कराल, when you serve that living God day in and day out, आप हर दिन और हर रात में जब उस जीवित परमेश्वर का सेवा करने से, जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी व रात्री त्या जिवंत देवाची सेवा कराल, what is the testimony of the heathen king? ये अन्य राजा का गवाही क्या है? आणि या अन्य राजाचे साक्ष काय? Oh, servant of that living God, and you serve him day and night.
तू जो जीवित परमेश्वर का सेवक है, जो रात और दिन उसका सेवा करता है, आणि तू जो जिवंत देवाचा सेवक आहेस, दिवस आणि रात्र त्याची सेवा करीतोस. Lions could not do anything to him. वो सिंह उसके लिए कोई हानि नहीं कर सका. आणि ते सिंह त्याचे काही अरिष्ट करू शकले नाही. We must be very, very careful these days. इन दिनों में हम बहुत ही सावधानी के साथ रहना है. या दिवसांमध्ये आपल्याला अधिक सावधान राहावे लागेल. You should worship the Lord in the way that you should worship Him. आप परमेश्वर को कैसे उपासना करना है, उस तरीके में आपको उससे आराधना करना होगा. आणि ज्या पद्धतीने देवाची आराधना करायची आहे, त्या पद्धतीने देवाची आराधना करावी लागेल. When you worship the living God, जब आप उस जीवित परमेश्वर का उपासना करोगे, जेव्हा तुम्ही त्या जिवंत देवाची सेवा आराधना कराल, be vigilant. The lion, as Satan as a lion, walketh about as to whom he may devour. आप सावधान होकर रहना कि ये सिंह जो शैतान है वो घूम फिर रहा है कि किसको फाड़काए. आणि तुम्ही सावध असावे, कारण सिंह पहा कोणाला गिळावे म्हणून तो फाडून टाकण्याकरिता इथे तिथे शोधत फिरत आहे. You need not be afraid of the devil. आप उस शैतान को देखकर डरने का आवश्यकता नहीं. आणि त्या शैतानाला पाहून घाबरण्याची गरज नाही. If you follow the living God, लेकिन जब आप उस जीवित परमेश्वर को अनुकरण करोगे, आणि जेव्हा तुम्ही त्या जिवंत देवावर अवलंबून राहाल, if you are in the hands of the living God, यदि आपका हाथ उस जीवित परमेश्वर के पास है, आणि तुमचे हात त्या जिवंत देवाकडे असेल तर you will not be afraid of that lion. Lion will be afraid of you. आप उस सिंह को देखकर नहीं डरोगे, बल्कि वो सिंह आपको देखकर डरेगा. त्या वेळेमध्ये सिंहाला पाहून तुम्ही घाबरणार नाही, परंतु सिंह तुम्हास पाहून घाबरेल. You will not be afraid of sin and sickness. Sickness and sin will be afraid of you. आप उस पाप को और बीमारी को देखकर नहीं डरोगे, बल्कि वो पाप और बीमारी आपको देखकर डरेगा. आणि तुम्ही ते पाप आणि आजार पाहून घाबरणार नाही, परंतु पाप आणि आजार तुम्हास पाहून घाबरेल. You will not be afraid of Satan. Satan will tremble looking at you. आप उस शैतान को देखकर नहीं डरोगे, बल्कि शैतान आपको देखकर खापेगा. आणि शैतानाला पाहून तुम्ही घाबरणार नाही, परंतु शैतान पाहून तुम्हास कंपायमान होईल. A child of God saw a dream. एक परमेश्वर के बच्चे ने ऐसे एक स्वप्न देखा. आणि एक देवाच्या लेकराने या प्रकारे एक स्वप्न पाहिले. As he was passing by, जैसे वो आगे की ओर गुजर रहा था, आणि जसे तू पुढे जात होता, so many demonic powers started to give way to him. उसके लिए हर एक दुष्ट आत्मा मार्ग खोल कर दे रहा था. आणि त्याकरिता अनेक दुष्ट आत्मे जे आहे मार्ग मोकळे करून देत होते. Give way, lest we get trampled and get lost. उन्होंने आपस में ऐसे कहा, उसके लिए जगह दे दो, नहीं तो हम फंस जाएंगे. आणि ते या प्रकारे म्हणू लागले, त्याला जागा द्या, नाहीतर आम्ही फसून जाऊ, नहीं तो वो हमें कुचल देगा. नाहीतर तो आपल्याला तोडून टाकील. Son of a king is coming. राजा का पुत्र गुजर रहा है. आणि राजाचा पुत्र या ठिकाणातून जात आहे. Give way to him, give way to him. उसके लिए जगह दो, उसके लिए रास्ता दो. आणि त्यासाठी जागा द्या, मार्ग मोकळे करा. All those who say that you are the son of the living God, daughter of the living God, shout hallelujah. कितने लोग ऐसे कहते हैं, मैं राजा का पुत्र हूँ, मैं राजा का बेटी हूँ, हाथ उठाकर हालेलुया बोलिए. आणि किती लोक म्हणतात की मी राजाचा पुत्र आहे, राजाची पुत्री आहे. तुम्ही आपले हात उंच करून हालेलुया म्हणा. Once more shout hallelujah. और एक बार हालेलुया बोलिए. आणखी एकदा हालेलुया म्हणा. This is not enough. If you just shout hallelujah, worship him with all truth and spirit. ये केवल Serving him day and night. आप हालेलुया चिल्लाना काफी नहीं है, बल्कि प्रभु को आप सच्चाई और आत्मा के साथ उपासना करना और रात और दिन उसका सेवा करना. आणि एवढे हालेलुया म्हणणे पुरेसे नाही, परंतु देवाची जी आराधना आहे आत्म्याने व खरेपणाने करा व देवाची सेवा दिवस रात्र करा. Don't miss a single tarry meeting. Don't miss a single special meeting. Don't miss a single Sunday worship. एक बात जोड़ने का सभा नहीं छोड़ना, एक विशेष प्रार्थना नहीं छोड़ना, एक इतवार का आराधना नहीं छोड़ना. आणि एक देखील जे आहे वाटपाणीची सभा सोडू नका, विशेष प्रार्थना सोडू नका, रविवारची आराधना देखील सोडू नका. Don't leave this and don't go for excursion and other tours on a Sunday. आप आराधना को छोड़कर घूमने के लिए, फिरने के लिए या कोई बाहर घूमने के लिए नहीं जाना. आणि रविवारची आराधना सोडून तुम्ही इथे तिथे बाहेर फिरण्यासाठी भटकण्यासाठी जाऊ नका. Lion will have mastery over you. याद रखिएगा, वो शेर या वो सिंह आपके ऊपर हमला करेगा. आणि तुम्ही लक्षात ठेवा, ते सिंह तुमच्यावर हमला करेल. I'll just mention one more thing and finish. और
एक विषय कहकर मैं समाप्त करना चाहता हूँ। आणखी एक विषय सांगून मी समाप्त करू इच्छितो. What is the living God able to do? अगला, ये जीवित परमेश्वर क्या कर सकता है? आणखी हा जिवंत देव काय करू शकतो? When you turn to the book of 1 Timothy chapter 4 verse 10. पहला तिमोथी 4 अध्याय के 10वें वचन की ओर हम आने से पहिल्या तिमोथी पत्र 4 अध्याय 10व्या वचनामध्ये आपण आले असता. He will save you to the uttermost. वो अंत तक पूरा पूरा आपका उद्धार कर सकता है। आणि तो शेवटपर्यंत परिपूर्ण तुमचे धारण करू शकतो. Don't be afraid whether you will be able to run this race. आप ऐसे डरना नहीं कि मैं इस यात्रा में, इस दौड़ में आगे दौड़ सकता हूँ। आणि तुम्ही या प्रकारे घाबरू नये की मी या धावेमध्ये मी पुढे धावू शकतो. Or will I be able to continue? क्या मैं आगे की ओर लगातार बढ़ सकता हूँ? काय मी पुढे सदैव धावू शकेन काय? He is able to keep you till the very end. वो आपको अंत तक संभाल सकता है। आणि तो तुम्हा शेवटपर्यंत सांभाळू शकतो. Can you read that verse and we'll finish? आप उस वचन को पढ़िए, हम समाप्त ते करेंगे। वचन आपण वाचून हे आपण सभा समाप्त करू. याच करिता आम्ही श्रम व खटपट करीतो, कारण जो सर्व मनुष्याचा व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा त्या सदाजीवी देवावर आम्ही आशा ठेविली आहे. क्योंकि हम परिश्रम और यत्न इसलिए करते हैं कि हमारी आशा उस जीवते परमेश्वर पर है जो सब मनुष्यों का और निज करके विश्वासियों का उद्धार करता है. Praise be to God. परमेश्वर की स्तुति हो। देवाचे नावास धन्यवाद असो. What is this salvation? ये उद्धार क्या है? आणि हे तारण काय आहे? Final salvation. अंतिम उद्धार, आणि शेवटचे तारण. Salvation of our body. वो हमारा शरीर का छुटकारा, आणि आपल्या देहाचे सुटका. Our soul is saved. हमारा प्राण उद्धार पाएगा। आणि आपले जीव जे आहे तारले जाईल. Our soul is already saved. हमारा प्राण पहले से ही बच चुका है। आणि आपले जीव आधीपासून वाचवले गेले आहे. But at the trump of the archangel, लेकिन जब प्रधान दूतों का तुरी फूका जाएगा, जेव्हा प्रधान दूत जे आहे तुतारीचा नाद करेल, this mortal body will be changed into a glorious body. ये मरणहार शरीर महिमा बराबर शरीर होकर बदल जाएगी। आणि हे मरणहार शरीर जे आहे ते गौरवयुक्त शरीरामध्ये रूपांतरित होईल. That is the second purpose of having this convention, holding convention. ये इस सम्मेलन को आयोजित करने वाला दूसरा उद्देश्य है। आणि हे संमेलनाचे आयोजन करण्याचे दुसरे उद्देश आहे. First, children of God, people who do not know about this living God must know about Christ. प्रथम तौर से जो लोग परमेश्वर को नहीं जानते हैं, मसीह को जानना है। आणि प्रथम जे आहे जे कोणी देवाला ओळखीत नाही, सत्य जाणत नाही, असे लोक देवाला सत्याला ओळखले पाहिजे. Second, the children of God who have known Christ must be perfected and they should come to the measure of the stature of the fullness of Christ. दूसरा, जो परमेश्वर के बच्चे प्रभु को जानते हैं, वो मसीह के उस डील डोल तक पहुंचना है। आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखीतात जाणतात ते ख्रिस्ताच्या परिपूर्णतेमध्ये सिद्धतेमध्ये यावे. Because Jesus is coming very soon. क्योंकि हमारा प्रभु यीशु मसीह बहुत ही जल्दी आने वाला है। कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. You can let go of anything. आप कोई भी बातों को छोड़ सकते हैं, आणि तुम्ही कोणतीही गोष्ट सोडू शकता. Take hold of this living God. लेकिन इस जीवित परमेश्वर को पकड़े रहना। परंतु या जिवंत देवाला तुम्ही धरून ठेवा. Take hold of this God of truth. ये सच्चा परमेश्वर को पकड़े रहना। या सत्य देवाला तुम्ही धरून ठेवा. Take hold of this everlasting King. ये नित्य सदा का राजा को आप पकड़े रहना। आणि या सर्वकालिक राजास तुम्ही धरून ठेवा. When we don't do that, यदि हम ये काम को नहीं करने से, जर आपण एक कार्य करीत नाही next तर it is mentioned about judgment which will follow. इसके द्वारा हमारे ऊपर एक न्याय आएगा। आणि याच्याद्वारे एक न्याय आपल्यावर येईल. Shall we all stand up? हम Stand up. सब लोग खड़े हो जाएंगे। या आपण सर्व उठून उभे We are राहूया. going to entrust ourselves into the hands of God. हम अपने आप को परमेश्वर के हाथों में पूरी तरह से सौंप देंगे। या आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये पूर्णरित्या सोपून देऊया. By the grace of God, परमेश्वर के अनुग्रह के द्वारा देवाच्या कृपेच्या द्वारे He will sanctify us and make us perfect. वो हमें पवित्र करेगा और वो हमें सिद्ध करेगा। तो आपणास पवित्र करेल, तो आपल्यास सिद्ध करेल. Final salvation awaits us. और अंतिम उद्धार हमारे लिए इंतजार कर रहा आणि है। शेवटचे तारण आपल्याकरिता वाट पाहत आहे. By the grace of God,
परमेश्वर के अनुग्रह के द्वारा, देवाच्या कृपेच्या द्वारे The trumpet will sound and I shall be transformed. मैं जब तुरी फूकी जाएगी मैं बदल जाऊंगा। आणि जेव्हा तुतारीचा नाद होईल मी बदलून जाईल। All confess that verse. हम सब लोग उस वचन को इकरार करेंगे। आपण सर्व ते वचन कबूल करूया। I may have my faults, मेरे भीतर कई गलती हो सकती है, आणि कदाचित माझमध्ये काही कमी होणे असतील। I'm imperfect in so many things. मैं कई बातों में अभी तक उस सिद्धता को हासिल नहीं किया आणि हूँ, काही गोष्टीमध्ये मी आतापर्यंत एक परिपूर्णता प्राप्त केली नाही। I made a decision to entrust myself to the word of God. लेकिन आज मैंने एक निर्णय लिया है, मैं अपने आप को परमेश्वर के वचन के लिए पूरी रीति से सौंप दूंगा। परंतु मी आज एक निर्णय घेतला आहे, मी पूर्णपणे देवाच्या वचनासाठी मी स्वाधीन करीन, सोपून देईन। I have not done it so far. Now I am going to do it. अब तक मैंने ये काम को नहीं किया, लेकिन अब मैं वो काम को करूंगा। आजपर्यंत मी कार्य केले नाही, परंतु आज मी काम करेन। I am going to take hold of the God of truth. मैं वो सच्चा परमेश्वर को पकड़े रहूंगा। मी त्या सत्य देवाला धरून ठेवेन। I want the living God and nothing else under the sun. मुझे इस सूरज के नीचे उस जीवित परमेश्वर को छोड़कर कोई नहीं चाहिए। आणि या आकाशाखाली, या सूर्याखाली मला त्या जिवंत देवा व्यतिरिक्त आणखी कोणी नको। Will you confess that verse? क्या आप उसको इकरार करोगे? काय तुम्ही हे कबूल करीता का? By the grace of God, मैं उसके अनुग्रह के द्वारा देवाच्या कृपेच्या द्वारे I will be raptured. मैं उठा लिया जाऊंगा। मी उचलला जाईन। By the grace of God, परमेश्वर के अनुग्रह के द्वारा देवाच्या कृपेच्या द्वारे I'll be sanctified. I will take part in that rapture. मैं पवित्र किया जाऊंगा और उसके आगमन में उठा लिया जाऊंगा। मी पवित्र होईन आणि देवाच्या आगमनामध्ये उचलला जाईन। No demonic power will be able to stop me. मुझे कोई दुष्शक्ति रोक नहीं सकती। मला कोणतीही दुष्टात्मा शक्ती थांबू शकत नाही। उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, महिमा में जब आएगा ओ हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा। ओ हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा। हल्का सा हमारा पली भर में खत्म हो जाएगा। नजर यीशु पर रखे हम धीरे से सहते रहे। हल्का सा कृष्ण हमारा पली भर में खत्म हो जाएगा। नजर यीशु पर रखे हम धीरे से सहते रहे। अंत तक सहेंगे प्रतिफल हम पाएंगे। अंत तक सहेंगे प्रतिफल हम पाएंगे। महिमा में जब आएगा वो हमारी दुख मिटा के आस से पहुंचेगा। वो हमारी दुख मिटा के आस से पहुंचेगा। उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, महिमा में जब आएगा वो हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा। वो हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा। वो हमारी 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 दुख मिटा के आस से पहुंचेगा।